तर बघा आता इंटरव्ह्यूची जर आपण जर विचार केला म्हणजे मिनिमम जरी म्हटलं तरी एक 10 दिवस तर ऑलमोस्ट सगळ्यांना मिळत आहेत. अर्लीएस्ट जरी इंटरव्ह्यू असेल तरी पण. तर याच्यामध्ये काय केलं पाहिजे, कशा गोष्टी केल्या पाहिजे याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. त्याआधी बरेच लोक अजूनही जॉईन होत आहेत. एक ब्रीफली बाकी गोष्टी सांगतो की बघा इंटरव्ह्यू मध्ये ना मोस्टली त्यांचा एक हेतू असतो की तुमची पर्सनॅलिटी त्यांना कळावी किंवा पर्सनॅलिटी म्हणण्यापेक्षा की तुमचं सुटेबिलिटी सिव्हिल सर्व्हिसेसला जी गरज आहे म्हणजे आपण सेवेतून मिळणाऱ्या ज्या काही पोस्ट आहेत तर त्याला मॅच होणाऱ्या क्वालिटीज तुमच्याकडे आहेत का नाहीत याच्यावर थोडा जास्त भर असतो. बाकीचे फॅक्टर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात पण मॅक्झिमम जो फोकस आहे तो या गोष्टींवर असतो. त्यामुळं इंटरव्ह्यूची तयारी करत असताना की एखाद्यानं खूप जास्त तयारी केली म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त पर्सनॅलिटीमध्ये बदल झाला असा होत नाही. वन अँड द सेम बेसिक पर्सनॅलिटी ऑलमोस्ट सगळ्यांची सारखी राहते. फक्त एक तयारी केल्यानंतर काही त्याच्यामधले फाईननेस असेल किंवा छोटे छोटे जे काही इश्यूज असतात ते रिझॉल्व्ह होण्यामध्ये मदत होते. नो डाऊट दॅट म्हणजे ते तर मान्यच करावं लागेल आपल्याला. त्यामुळं ज्यांची पर्सनॅलिटी ऑलरेडी चांगली आहे, ज्यांना थोडं कम्युनिकेशन स्किल वगैरे ठीकठाक आहे, त्यांनी एवढी काळजी करण्याची गरज नाही. दुसरा राहिला पार्ट ज्या लोकांचं कम्युनिकेशन थोडं लॅकिंग आहे त्यातल्यात मी काही मुलींच्या बाबतीमध्ये बघितलं म्हणजे आता इंटरव्ह्यू गायडन्सच्या दरम्यान फोनवर बऱ्याच मुली बोलत असतात तर थोडंसं कुठेतरी कम्युनिकेशन मध्ये म्हणण्यापेक्षा किंवा आर्टिक्युलेशन ऑर्गनायझेशन ऑफ पॉइंट्स आर्टिक्युलेशन ऑफ सेंटेन्सेस आणि ते कॉन्फिडेंटली डिलिव्हर करणं याच्यामध्ये बरीचशी डिफिकल्टी मला बघायला मिळाली स्पेशली मुलींच्या बाबतीमध्ये. तर मुलींच्या बाबतीमध्ये स्ट्रॉंग पॉईंट काय असतो की मुली शक्यतो नम्र असतात म्हणजे ज्याला आपण ह्युमिलिटी म्हणतो नम्रपणा आहे मान्य ही गोष्ट. दुसरी गोष्ट की त्या थोडंसं रिस्पेक्टफुल पण असतात दुसऱ्यांच्या विषयी. पण याच्यामुळे काय होतं कधी कधी की आपण ते रिस्पेक्ट दुसऱ्याला देणं किंवा आपला एक हंबलनेस आहे तर त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स कधी कधी कमी दिसायला लागतो. आपल्या आवाजामध्ये तेवढा कॉन्फिडन्स दिसत नाही. व्हॉइसचे मॉड्युलेशन्स जे असतात ते त्या प्रमाणामध्ये होत नाहीत. त्यामुळे पर्टिक्युलरली मुलींनी किंवा काही मुलांच्या बाबतीमध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला आपलं मत जे तर ते ठामपणे मांडायचंच आहे. नो डाऊट दॅट. फक्त त्याच्यामध्ये नम्रता दिसला पाहिजे आणि नम्रता जेव्हा आपल्याला दाखवायची आहे तेव्हा कॉन्फिडन्स कमी करून चालणार नाहीये. म्हणजे उगाच आपण हळू बोललो म्हणजे नम्रता दिसते असा त्याचा अर्थ होत नाही. एखादा मोठ्या आवाजात ठामपणे आपलं मत व्यक्त करू शकतो. ऍट द सेम टाइम नम्रपणा पण दाखवू शकतो. नम्रपणा या अर्थानं की बाबा पुढच्याचा एखादा काही वेगळा विचार असेल तर त्याला एक रिस्पेक्ट देणं किंवा पुढचे काय बोलतायत ते व्यवस्थित ऐकून घेणं आणि आपली गोष्ट मांडताना ती दुसऱ्यावर न लादता बघा दोन गोष्टी असतात. एक गोष्ट आपण पुढच्याला सांगणं पुढच्यानं ऐकायचं की नाही ऐकायचं हे त्यांना ठरवायचं असतं. बऱ्याच वेळेला आपण पुढच्यावर गोष्टी लादतो म्हणजे एखाद्याला आपण आपल्या जवळचे मित्र असतात किंवा फॅमिलीमध्ये आपण जर बघितलं की हजबंड वाईफ मध्ये रिलेशन्स की कुणाला तरी असं वाटतं असतं एका पार्टनरला की नाही तुम्ही अशा पद्धतीने हे केलं पाहिजे तुम्ही हे केलं पाहिजे. आता हे केलं पाहिजे इथपर्यंत ठीक असतं पण पुढच्यानं नाही केलं की मग नाराज व्हायचं रुसून बसायचं हा जो प्रकार असतो ना हा नकोय आपल्याला. आपलं मत आपण मांडलं आपण पुढच्याला जे काही सांगायचं ते सांगितलं पुढच्यानं ऍक्सेप्ट केलं अथवा न केलं इट डझंट मॅटर राईट. तुमचं मत तुम्ही ठामपणे मांडलं पाहिजे लादण्याचा प्रयत्न करू नये. ऍट द सेम टाइम की तुमचं मत ठामपणे तर मांडणं आणि दुसरा नम्रपणा ह्या दोघांचं बॅलन्स करता आलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ज्यांनी जास्त नवीन विद्यार्थी पर्टिक्युलरली किंवा ज्यांचं स्कूलिंग म्हणा किंवा कॉलेजमध्ये कम्युनिकेशन स्किल्सवर जास्त काम झालेलं नाहीये तर त्यांनी जास्त पार्टिसिपेट केलेलं नाहीये त्या मुलांच्या बाबतीमध्ये एक बघायला मिळतं की कुठेतरी थोडंसं लॅकिंग असतं म्हणजे बोलण्यामध्ये अडचण येते म्हणा किंवा एक्झॅक्टली काय म्हणायचं ते सांगता येत नाही. याच्यामुळे काय होतं की मिसअंडरस्टँडिंग म्हणा किंवा वेगळा अर्थ त्यामधून जाऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घ्या की आपलं जे कम्युनिकेशन आहे आपल्याला एक्झॅक्टली काय सांगायचं आणि कशा पद्धतीनं सांगायचं. कशा पद्धतीनं इन द सेन्स मला काय म्हणायचं की किती ठाम म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की ते ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स जे असतात तर ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स मध्ये काय करतात जे इंटरव्ह्यू पॅनलचे मेंबर असतात ना ते तुमची थोडी मजा घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मुद्दामून थोडं ग्रिल करून बघणार तुम्हाला क्रॉस करून बघणार आणि तुम्हाला क्रॉस केल्यानंतर तुम्ही त्याला कसं रिस्पॉन्ड करता याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. बऱ्याच लोकांचं काय होतं की लोकांना चिडचिड होते किंवा बऱ्याच लोकांना ते सहन होत नाही की मी सांगतोय हेच बरोबर आहे किंवा मग याच्यापेक्षा वेगळं असं कसं काय मत असू शकतं वगैरे. तर ही गोष्ट आपल्याला एकदम कटाक्षानं काळजीपूर्वक टाळायची आणि आपल्याला फक्त आपलं मत मांडायचं ते पुढच्यावर लादायचं नाही राईट. ही एक बेसिक गोष्ट जी सांगायची राहिली. अजून खूप महत्वाची गोष्ट याच रिलेटेड आहे ती मागच्या ऑफलाईन सेशन मध्ये मी सांगायचं राहून गेलो आणि इनफॅक्ट मेट्रोलॉजी मध्ये पण थोडी सांगायची राहिली की जेव्हा जेव्हा ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स असतात
म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठा आरक्षणाचा एक मुद्दा आहे, किंवा अजून आपण पुढचं जर बघितलं तर ज्या ठिकाणी दोन मत असू शकतात किंवा दोन मत प्रवाह असू शकतात, अशा ठिकाणी आपण प्रत्येक वेळेला बॅलन्स राहून चालत नाही. बॅलन्स राहून म्हणजे काय की एकदम डिप्लोमॅटिक आन्सर ज्याला आपण म्हणतो, की एकदम राजकीय भाषेमध्ये किंवा काय म्हणता येईल त्याला, की दोन्ही साईडला न दुखवता एखादी गोष्ट मांडणे, तर हे सेफ साईडला ठीक असतं. म्हणजे ऍव्हरेज मार्क मिळण्यापर्यंत दिस इज ओके. बट जेव्हा तुम्हाला अबो ऍव्हरेज मार्क घ्यायचेत, तुम्हाला पुढच्यांपेक्षा एक्स्ट्रा 10 ते 15 मार्क घ्यायचेत, त्यावेळेस तुम्ही एक कुठली तरी बाजू ठामपणे मांडणे ही पहिली गोष्ट झाली, की तुम्ही त्याच्यावर एक मत व्यक्त केलं पाहिजे, की मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण नको. हा जर तुमचा सूर असेल तर ठामपणे तुम्ही मांडलं पाहिजे, की मराठा समाजाला सरसकट कुणबी नको. त्याला हा तुमचा ठामपणे तुम्ही मांडलं. पुढच्याने किती क्रॉस करू द्या, काही गोष्टी करू द्या, तुम्ही तुमचं मत ठामपणे मांडलं पाहिजे, पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ती गोष्ट ठामपणे मांडतो, तर ती ठामपणे मांडताना त्याचे जे काय म्हणतात त्याला बॅकिंग असते, किंवा त्याला जे आपण सबस्टेन्शिएशन करतो, तर त्या सबस्टेन्शिएशनवर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. सबस्टेन्शिएशन इन द सेन्स की तुम्ही किती फॅक्च्युअली करेक्ट आहात, तुम्ही लिगली किती करेक्ट आहात, किंवा तुम्ही एखाद्या फिलॉसॉफीचा आधार घेताय तर ती फिलॉसॉफी त्याला किती सुटेबल आहे. तर ह्या सगळ्या अनुषंगानं आपलं जे मत आहे त्याला बॅकिंग दिलं पाहिजे, त्याला एक पाठपुरावा दिला पाहिजे, किंवा त्याला एक सबस्टेन्शिएशन असलं पाहिजे, तर ते व्यक्तीला पुढच्या पटतं पण, त्याला ऍक्सेप्ट पण होतं. फक्त एक गोष्ट आपण जस्ट बोलतोय, जस्ट बोलण्याला कुठेही महत्व नसतं किंवा अर्थ नसतो. आपण त्याला म्हणतो की काय वाचाळ बडबड, वाचाळ वीर वगैरे ज्याला शब्द वापरतो आपण, तसं आपल्याला नकोय. कारण आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहोत. आपल्याकडून एवढं तरी ऍटलिस्ट एक्सपेक्टेड आहे की लिगली करेक्ट असलं पाहिजे, फॅक्च्युअली करेक्ट असलं पाहिजे, आणि त्यामधलं बेसिक गोष्टी, बेसिक आर्ग्युमेंट्स आपल्याला माहिती असले पाहिजेत. त्यामुळं, आणि त्यातल्यात अजून एक सांगेल, ज्यांना असं वाटतं आपली मार्जिन कमी असू शकते, 5 मार्क, 10 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, बिंदास रिस्क घ्या. एक स्ट्रॉंग बोल्ड डिसिजन, बोल्ड ओपिनियन किंवा एक मत तुमचं त्या ठिकाणी मांडा. फक्त मत मांडताना त्याला सबस्टॅन्शिएट करा, एकदम ठामपणे आणि नम्रपणे मत मांडा. चान्सेस आहेत की तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी मार्क पण मिळू शकतात. ज्या लोकांना थोडं सेफ खेळायचं त्यांनी डिप्लोमॅटिक पद्धतीने आन्सर देऊ शकता, मग तुम्ही ऍव्हरेज मार्कांमध्ये राहू शकता. पण माझं स्पष्ट मत असेल, जर तुम्ही जे मत मांडताय ते तुम्ही एक दोन व्यक्तीकडून, मित्र म्हणा किंवा मेंटर्स म्हणा, कुणाकडून क्रॉस चेक जर करून घेतलेलं असेल, तर इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये ठामपणे मांडायला काहीच हरकत नाही. कुठलाही कॉन्ट्रोव्हर्शियल इश्यू असू द्या, कितीही सेन्सिटिव्ह विषय असू द्या, त्याला जर तुम्ही व्यवस्थित कन्व्हे केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला रिवॉर्ड मिळण्याचे जास्त चान्सेस असतात रादर दॅन पनिशमेंट. आणि मोस्टली एमपीएससी मध्ये मी बघितलं की बरेचसे मुलं डिप्लोमॅटिक आन्सर्स, बुकिश आन्सर्स खूप जास्त देतात. असं ओरिजिनल किंवा इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह, आउट ऑफ बॉक्स आणि असं धाडसपूर्वक ज्याला आपण म्हणतो ना, बोल्ड बोल्ड डिसिजन्स मला जास्त कोणी घेताना दिसत नाही. त्याचं कारण आहे की आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रामध्ये आपण गुरुजनांचा, वडीलधाऱ्यांचा खूप आदर करतो, आणि आदर करताना आपल्यामध्ये फक्त एक गोष्ट लॅकिंग असते की आपण एखादी गोष्ट पुढच्याला खटकेल का काय याचा खूप जास्त विचार करतो. तुम्ही जी नम्रता जे म्हटलं ना की आपल्यामध्ये खूप जास्त आहे, याच्या उलट मी जे युपीएससीच्या वेळेस बघितलं ना, नॉर्थ मध्ये पोरं भाड 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 ते सारखं बोलतात. आणि युजली तुम्ही जर बघितलं ना ऍव्हरेज, तर महाराष्ट्रातील युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज इंटरव्ह्यूचा मार्क कमी आहे, त्याचं कारणच हे. आणि तिथे ते बडबड बडबड करतात, बोलतात बिनधास्त. तर बऱ्याच वेळेला काय होतं की त्यांचा तो एक काय म्हणतात उद्धटपणा पण कधी कधी असू शकतो, पण त्यातून एक कॉन्फिडन्स दिसतो आणि कुठेतरी मार्कांमध्ये पण ते आपल्याला बघायला मिळतं. तर ही एक गोष्ट खूप महत्वाची होती जी मागच्या वेळेस मी मिस केली, की एक बोल्ड डिसिजन, एक स्ट्रॉंग ओपिनियन आपलं असलं पाहिजे. प्रत्येक वेळेला दोन्ही गोष्टी बॅलन्स करून नाही मग हे करून. हा, या ठिकाणी एक गोष्ट अजूनही काळजी घेतली पाहिजे, की आपलं मत मांडत असताना किंवा आपलं एखादं ओपिनियन देत असताना दोन्ही गोष्टी आपण त्या ठिकाणी क्लिअर केल्या पाहिजे. म्हणजे एक गोष्ट आहे की मराठा आरक्षण आहे, तर मराठा आरक्षणाला गरज काय, त्याच्या फॅक्च्युअल गोष्टी आपण मांडल्या पाहिजे, की सर ह्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मराठा आरक्षणाची गरज आहे. दुसरी गोष्ट की मराठाला समाजाला आरक्षणाची का गरज नाही, 2, 3, 4, 5 ह्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याची गरज नाही. आणि मग तुम्ही तुमचं मत मांडताय की हा हे असं असं आहे की बाबा मराठा समाजाला सरसकट कुणबी देण्यात येऊ नये, कारण सरसकट कुणबी जर दिलं तर मराठा हा डॉमिनंट कास्ट आहे आणि ऑलरेडी ओबीसी मध्ये भरपूर कास्ट आहेत. कुठेतरी त्यांच्या वाट्याला, त्यांच्या हिश्श्याला येणारं जे काही रिझर्वेशन नाही ते कुठेतरी त्यांना कमी मिळू शकतं आणि त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. आणि जो काय महत्वाचा आरक्षणाचा हेतू आहे किंवा जो रॅशनल आहे, ज्यामुळे आरक्षण आणलंय, कुठेतरी त्यालाच बाधा पोहोचण्याची शक्यता. आणि शब्द फार काळजीपूर्वक वापरले पाहिजे. मी वारंवार सांगत आलो,
शक्यता, पॉसिबिलिटी हा जो शब्द आहे, परसेप्शन जे आहे, लोकांचं असं मत तयार झालेलं आहे किंवा एक मेन स्ट्रीम मध्ये अशी एक आयडियोलॉजी किंवा एक नरेटिव्ह तयार झालेला आहे. तुमचं मत तुम्ही कॅटेगोरिकली कधीच नाही करायचं की देऊच नाही असं नाही, दिलं तर अशी अशी शक्यता आहे, देण्याची ह्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे पॉसिबल कन्सिक्वेन्सेस जे आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजेत प्रत्येक डिसिजनचे आपल्या. आणि ब्युरोक्रेसीमध्ये पण जेव्हा आपण एखादं प्रॅक्टिकल डिसिजन घेतो, आता समजा एखादा पॉलिटिकल व्यक्ती आहे, जसं याची केस आहे हिट अँड रनची, तर त्यावेळेस प्रत्येक वेळेला कोणी एवढं बोल्ड डिसिजन घेत नाही. अधिकारी का एवढं घाबरतात, त्यांना माहिती की पुढचे कन्सिक्वेन्सेस काय. प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर खूप एखादा पॉलिटिकली स्ट्रॉंग असेल तर तो आपली ट्रान्सफर करतो कुठेतरी आपल्याला. ह्या गोष्टींचाही आपण विचार केला पाहिजे आणि या गोष्टींचा विचार करून आपण एखाद्या मतापर्यंत, एखाद्या डिसिजन पर्यंत आलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर विचारून केलेलं डिसिजन जे आहे ना, त्याच्यावर आपण ठाम राहिलं पाहिजे. मग ही गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही गोष्टी क्लिअर करायच्या. दोन्ही गोष्टी क्लिअर केल्यानंतर आपला एक कुठलं तरी ओपिनियन, आपला एक स्टँड आहे, तर तो आपला स्टँड ठामपणे मांडायचा. ही गोष्ट जर केली तर शक्यता अशी आहे की अबोव ऍव्हरेज मार्क मिळू शकतात. कारण इन जनरल मॅक्झिमम मुलं ही गोष्ट करत नाहीत, असं माझं ओपिनियन. माझ्या जेवढे कॉन्टॅक्ट मध्ये आलेत किंवा जेवढे मी बघितलेत इन जनरल, मेंटरिंग मध्ये असेल किंवा इतर मध्ये, राईट. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती आजच्या सेशन मधली, जी मला तुम्हाला सांगायची होती, राईट. याच्या व्यतिरिक्त आता ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या ऑफलाईन मध्ये मी सांगितल्या होत्या, आता मॅक्झिमम मुलं ऑनलाईन वाले मी असं कन्सिडर करतो की तुम्ही मागच्या वेळेस अटेंड केलेलं नाही, त्यामुळे बेसिक पासून आपण सगळ्या गोष्टींना सांगूया. महत्वाचं काय आहे की आता तुमची पर्सनॅलिटी जी आहे तर ती तुम्हाला कशा पद्धतीनं प्रेझेंट करता येईल. कमी वेळ आहे, प्रिपरेशनला वेळ तसा फारच कमी आहे, तर जी आहे ती पर्सनॅलिटी, ज्याला आपण ओरिजिनल पर्सनॅलिटी म्हणतो किंवा ओरिजिनॅलिटी म्हणतो, त्याच्यामध्ये थोडे थोडे बदल करून तुम्ही गेलं पाहिजे परीक्षेला. खूप ड्रास्टिक चेंज करण्याचा आता प्रयत्न करू नका, तसं होतही नाही. आणि झालं तरी कुठेतरी ते आर्टिफिशियल किंवा त्याला आपण कृत्रिमपणा आहे ना त्याच्यामध्ये दिसायला लागतो. म्हणजे इन जनरल बाकीच्या गोष्टी जी मी नेहमी सांगतो की कसं बसता, कसं उठता, कुणाला पहिले विश करता, शेवटी जाताना गुड डे, गुड नाईट काय म्हणता, ह्या गोष्टी तेवढ्या मॅटर करत नाहीत. तुमचं कंटेंट ही खूप जास्त मॅटर करतं. तुमचं प्रेझेंटेशन म्हणजे फिजिकल अपीअरन्स हा एक भाग झाला. प्रेझेंटेशन म्हणजे प्रेझेंटेशन ऑफ युअर आयडियाज, प्रेझेंटेशन ऑफ युअर व्ह्यूज, प्रेझेंटेशन ऑफ युअर थॉट्स, प्रेझेंटेशन ऑफ युअर कंटेंट, जे काय आपण सब्जेक्ट मॅटर आहे त्याचं प्रेझेंटेशन हे पण खूप मॅटर करतं. तर त्या प्रेझेंटेशनवर थोडासा एक काम केलं पाहिजे. ते व्यवस्थितपणे मांडलं पाहिजे, शब्द अप्रोप्रिएट पाहिजेत आणि त्यातून कुठलाही काय म्हणतात चुकीचा अर्थ निघाला नाही पाहिजे किंवा तुम्हाला जे सांगायचंय ते प्रॉपरली कन्वे झालं पाहिजे. ही गोष्ट मात्र एक व्यवस्थितपणे काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाच्या इंटरव्ह्यूसाठी लागणारी गोष्ट ऑनेस्टी. तुमचा प्रामाणिकपणा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठला इंटरव्ह्यू, एमपीएस असू द्या किंवा युपीएससी असू द्या. आणि ज्या लोकांनी एकदम प्रामाणिकपणे, म्हणजे भलेही त्यांना सगळे उत्तर आले नाहीत, काही काही ठिकाणी सिंपल प्रश्नांची उत्तर पण आली नाहीत, पण त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या गोष्टी मांडल्यात, त्या लोकांना कम्पॅरेटिव्हली जास्त मार्क पडलेले आहेत. प्रामाणिकपणा अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका. पहिली गोष्ट की तुम्हाला माहिती ना की तुम्ही अभ्यास केला नाही म्हणून तुम्ही फेल झाला, सरळ स्पष्ट सांगा की सर मला एवढा वेळ का लागला. तर हे जनरल आपलं काय सांगतो आपण की ह्या स्पर्धा परीक्षेची जी काय गरज आहे ती समजायला मला वेळ लागला, बेसिक स्किल्स माझे कुठेतरी लॅकिंग होते, स्किल डेव्हलप करण्यामध्ये वेळ गेला, किंवा सर काही चुकीच्या गोष्टींमुळे माझा पाहिजे त्या वेळी पाहिजे त्या प्रमाणात अभ्यास झाला नाही. ही गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करा, काहीच प्रॉब्लेम नाही. जर तो तुमचा खरा प्रॉब्लेम असेल तर तो मान्य करा. त्यांनाही माहितीच असतं. विनाकारण प्रत्येक वेळेला काहीतरी एखादी आयडियल गोष्ट सांगणं किंवा एखादी फेक गोष्ट सांगणं, याच्यावर मला असं वाटतं कुठेतरी थोडं टाळलेलं किंवा ह्या गोष्टी अवॉइड केलेल्या बऱ्या. जे काय आहे ते प्रॅक्टिकली फक्त एवढं असलं की कुठली गोष्ट एखादी इलिगल असायला नको. म्हणजे तुम्ही विनाकारण कधीतरी एखादी करप्ट प्रॅक्टिस केलेली आहे किंवा काय म्हणतील त्याला नको असलेली गोष्ट केली आहे, तर त्याला विनाकारण जस्टिफाय करत बसू नका किंवा ती कन्वे करू नका. काही ठिकाणी बघा दोन गोष्टी असतात. एक ठिकाणी की तुम्ही एखादी खरी गोष्ट बोलता आणि जेव्हा तुम्हाला खोटं बोलायचं नसतं तेव्हा तुम्ही शांत राहता. तर बऱ्याच वेळेला तुम्ही हे पण हे करू शकता की तुम्हाला खोटं बोलायचं नाहीये, मग त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं काय म्हणता येईल त्याला अवॉइड करण्याचा प्रयत्न पण करू शकता. याच्यामध्ये फक्त एक काळजी घेतली पाहिजे की आपले फेशियल एक्सप्रेशन्स वगैरे जे आहेत ना ते बदलले नाही पाहिजे. अदरवाईज खोटं बोलताना मॅक्झिमम लोकांचे म्हणजे कसं असतं बॉडीमध्ये हार्मोन्स वगैरे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या थोड्या जरी सिक्रेट झाल्या तर तुम्ही बघा बऱ्याच वेळेला आपण भांडणं वगैरे झाले किंवा काही थोडं वादावाद झाली ते आपलं अंग गरम व्हायला लागतं,
ब्लड फ्लो वाढायला लागतो, ज्याला ज्या गोष्टी होतात, तर त्या गोष्टींमुळे काय होतं की तुमच्या फेशियल एक्सप्रेशन लगेच कळतं की तुम्ही खोटं बोलतायत का खरं बोलतायत. आणि एकदा का तुम्ही खोटं बोलताय हे त्यांना लक्षात आलं, तर मग तुम्हाला किती भारी उत्तर दिले तरी मार्क पडणार नाहीत, ही गोष्ट क्लिअर करून घ्या. राईट. त्याच्यानंतर अजून ज्या महत्वाच्या गोष्टी असतात, आता बघा जनरल अँसर्स तर सगळेच देणार आहेत, सगळ्याच गोष्टी सगळे बोलणार आहेत. मी नेहमी जे एक्झाम्पल देतो की तुमचे जे काय हे आहेत, काय म्हणतात त्याला, अँसर्स आहेत, तर त्याला फॅक्टनं सबस्टॅन्शिएट केलं पाहिजे, फॅक्टनं सपोर्ट केला पाहिजे. आणि शक्य त्या ठिकाणी थोडस अप्रोप्रिएट किंवा सायंटिफिक किंवा त्याला लिगल म्हणूया, त्या गोष्टी कन्वे केल्या पाहिजे. आता पुराचं एक्झाम्पल तर येईलच की बाबा कोल्हापूर साईडला किंवा पुणे, जे लोक पुण्यामधून प्रिपेअर करतायत, तर त्या लोकांनी पुण्यामध्ये पूर का येतो, पुण्यामध्ये वॉटर लॉगिंग का होतं, तर थोडस डेटा काढायचा प्रयत्न करा. तुम्हाला IMDच्या साईटवर म्हणा किंवा पुणे रिलेटेड तुम्ही जर थोडेसे न्यूज जरी सर्च केल्या, तरी तुम्हाला कळेल की पुणे ऍज अ सिटी, म्हणजे पुणे कोर सिटीमध्ये किती पाण्याची कॅपॅसिटी आहे, की ते वाहून नेऊ शकतं, आणि किती MM पाऊस पडल्यावर किती TMC पर्यंत पाणी जमा होतं, जे वाढण्याची त्याची कॅपॅसिटी नाहीये. हे एक्झाम्पल मग तुमच्या आलं पाहिजे की पुण्यामध्ये पूर काय येतो, तर सर पुण्याची कॅपॅसिटी आजच्या कंडिशनला एवढी एवढी पाणी काय म्हणतात त्याला वाहून जाण्याची आहे, पण एवढं जेव्हा पाणी येतं तेव्हा ते वॉटर लॉगिंग सुरू व्हायला लागतं, म्हणून कुठेतरी पूर परिस्थिती किंवा या गोष्टी होत असतात. तर ह्या गोष्टींमध्ये जर कोल्हापूर असेल, सांगली असेल, तो भाग पण तुम्ही सांगितला पाहिजे. मराठवाडा आहे किंवा सोलापूरचा काही भाग दुष्काळी का आहे, तर पाण्याची एवढी एवढी गरज आहे, पण ऍक्च्युअल मध्ये पाण्याची अवेलेबिलिटी एवढी एवढी आहे. हा बेसिक गोष्ट आहे, याच्यामुळे कुठेतरी तिथं पाण्याची ही गोष्ट होते. मग बाकीचे कारण उपाय वगैरे सांगताना पण तुम्ही, आणि जिथं जिथं शक्य आहे, एखादी कमिटी असेल, एखादा रिपोर्ट असेल, जसं की आपण नीती आयोगाचा रिपोर्ट म्हणा किंवा एखाद्या UNHC याचा काय म्हणतात त्याला, पी साईनाथ यांची मराठवाड्याच्या बाबतीमध्ये स्टडी, सोशल स्टडी, चाइल्ड मॅरेज मराठवाड्यामध्ये का जास्त आहेत, पर्टिक्युलर जालना पण त्यांनी स्टडी केला होता. तर असे जे काही रिपोर्ट्स आहेत, स्टडी आहेत, त्याचं एक बॅकिंग, जिथं पॉलिटिकल प्रश्न येतो, म्हणजे की बाबा पॉलिटिकल फंडिंग म्हणा किंवा इलेक्शन मध्ये अशा काही गोष्टी होतात, सेकंड ERC मेन्शन केलं पाहिजे. सेकंड ERC पार्शियल स्टेट फंडिंग मेन्शन केलेलं आहे. सेकंड ERC काय म्हटलेलं आहे की मास्टर की टू गुड गव्हर्नन्स, RTI ला बोललेलं आहे. असे जे काही तुम्हाला गोष्टी असतील त्यांना सपोर्ट करणं, सबस्टॅन्शिएट करणं, हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय होतं की तुमच्या जे काही मत आहे त्याला एक व्हॅल्यू तयार होते, त्याला एक वजनदार तयार होतं, आणि ते असेल तर पुढच्याला पण क्रॉस क्वेश्चन करता येत नाहीत. राईट. आता दुसरी गोष्ट, जे बेसिक एरियात जे आपण असतो इंटरव्ह्यूची तयारी करत असताना, की आपण डिवाइड कसं करतो की बाबा ग्रॅज्युएशन एक आहे, हा एक बेस आहे. जे लोक जॉब करतात त्यांचा जॉब एक, जॉब प्रोफाईल किंवा तुमचं काम जिथं आहे ते काम एक आहे. अजून आपण बघतो की हॉबीज वगैरेचा जो पार्ट आहे, आणि तिसरा पार्ट आहे तो तुमचा रिजन वगैरे, जिल्हा वगैरे किंवा तुमचा विभाग जो आहे, तर त्या रिलेटेड. इथे काय होतं की शक्यतो जे ग्रॅज्युएशन आहे ना, त्याच्यामध्ये ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत. ग्रॅज्युएशन मध्ये बेसिक गोष्टी ह्या तुम्हाला आल्याच पाहिजे असं एक्सपेक्टेड असतं. बेसिक गोष्टी इन द सेन्स काय, की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहात, तर तुम्हाला मोटर कशी फंक्शन करते, ऑटोमोबाईल मध्ये चाकं कशी फिरतात, हे तुम्हाला एकदम साध्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे की त्याचं मेकॅनिझम नेमकं काय आहे. तुम्ही याच्यामध्ये आहात, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आता सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आहात, तुम्ही STI आहात, बरोबर आहे. मग STI मध्ये तुम्हाला फॅक्च्युअल डेटा थोडाफार काय माहिती पाहिजे की मागच्या वर्षी तुमच्या विभागाचं GST कलेक्शन किती झालं होतं, मग ते वाढलं का कमी झालं, वाढलं तर का वाढलं, कमी झालं तर का कमी झालं, टॅक्स अजून कलेक्ट करण्यासाठी कुठले कुठले उपाय करायला पाहिजेत, आतापर्यंत कुठले कुठले केलेत, किंवा जे बेसिक प्रश्न असतात आपले रिजनच्या बाबतीमध्ये, की विदर्भामध्ये काय म्हणतात त्याला, एवढा मागास का आहे विदर्भ किंवा मराठवाडा का आहे. जनरल उत्तर तिथं नकोय की बाबा तिथे हे नाही ते नाही, थोडं स्पेसिफिकली सांगता आलं पाहिजे आपल्याला, आणि त्याच्यावर थोडासा एक अभ्यासात्मक विचार व्हायला पाहिजे, आणि स्वतः पण त्याच्यावर विचार केला पाहिजे. आता याच बाबतीमध्ये जे ऑब्विस प्रश्न तुमच्या प्रोफाईलला धरून असतात, की 2-3 प्रश्न जे कायम असतात, की बाबा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये का येत आहे, जे जॉब मध्ये नाही त्यांच्यासाठी, किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनचा वापर तुम्ही कसा करणार आहात, मग तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं, तुम्हाला जर डेप्टी कलेक्टर केलं तर तुम्ही काय उपाययोजना करणार, किंवा तुम्ही एखाद्या DOSP या पदावर आहात, मग तिथले लॉ अँड ऑर्डर साठी तुम्ही काय करणार आहात. हे जे ऑब्विस प्रश्न तुम्हाला येणार आहेत, तुम्हाला जे माहिती आहेत ना, त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं तुम्ही व्यवस्थित काम केलं पाहिजे. प्रॉपर स्ट्रक्चर्ड, ऑर्गनाइज्ड आणि प्रायोरिटाइज्ड आन्सर तुमचं असलं पाहिजे, की बाबा सर एवढे एवढे प्रॉब्लेम, कोयता गँग आहे पुण्यामध्ये, किंवा कोयता गँग जे आहे ते एवढे ऍक्टिव्ह का आहे, हे तर कारण झाले, तर त्याच्यासाठी उपाय काय करणार, तर शॉर्ट टर्म मध्ये काय करणार, लॉंग टर्म मध्ये काय करणार. शॉर्ट टर्म मध्ये काय करू शकतो, 1 2 3 4. लॉंग टर्म मध्ये काय करू शकतो, 1 2 3 4.
एखाद दोन एक्झाम्पल देऊन केस स्टडी देऊन सांगायचं की सर ह्या पोलीस स्टेशनच्या ह्या PI यांनी ही गोष्ट अशी अशी केली की बरोबर 11 ते 12 मध्ये त्यांनी ते स्पॉट्स निवडले, व्हल्नरेबल स्पॉट्स, जिथं ही गँग्स ऍक्टिव्ह असतात, आणि तिथे त्यांनी थोडंसं मॉनिटरिंग केलं, पेट्रोलिंग केलं, त्यांच्या असं लक्षात आलं की बऱ्याच प्रमाणामध्ये तिथं कमी झालं. एक्झाम्पल देऊन जेव्हा सांगतो ना, तेव्हा तुमच्या उत्तराला खूप जास्त महत्व प्राप्त होतं. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं केस स्टडीज द्या, तिथं तिथं एक्झाम्पल द्या, आणि जिथं शक्य आहे तिथं प्रशासनामधले द्या. दुष्काळावर एखादं काम कोणी केलं असेल तर त्या तहसीलदाराचं, त्या उपजिल्हाधिकारी, कलेक्टरचं यांचं नाव घ्या, ते प्रोजेक्ट काय आहे, ते मॉडेल काय आहे, ते थोडक्यामध्ये एक्सप्लेन करा, आणि ते ज्या रिजन मध्ये तुम्ही आहात त्याला लागू करता येऊ शकतं का, लागू करता येऊ शकतं तर कसं करता येऊ शकतं, काय बदल केले म्हणजे ते लागू होईल. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही. जे मॉडेल तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात वापरलं कोऑपरेटिव्हचं, ते मराठवाड्यात तेवढं सक्सेस झालेलं नाहीये. कारण मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर आपण हिस्टॉरिकल, जिओग्राफिकल, सोशल, इव्हन टेक्नॉलॉजिकल, इन्फ्रास्ट्रक्चरल, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ही फार वेगळी आहे. तिथल्या लोकांना काय पाहिजे हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत तिथे कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणा किंवा दुसरी गोष्ट आहे ती चांगल्या पद्धतीनं काम करणार नाही. त्यामुळे कुठली गोष्ट जी मागच्या मी ऑफलाईन मध्ये सांगितली की ती लोकली ऍक्सेप्टेबल असली पाहिजे, कल्चरली सेन्सिटिव्ह असली पाहिजे, सोशली जस्ट असली पाहिजे, इकॉनॉमिकली फिजिबल असली पाहिजे, तरच कुठलीही गोष्ट काम करते. या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल देणं अपेक्षित आहे. जिथं जिथं शक्य आहे तिथे माझी लाडकी योजना जी आहे, सॉरी, माझी लाडकी बहीण जी योजना आहे, याच्या बाबतीमध्ये 99% चान्स आहेत की पहिल्या फेज मध्ये प्रश्न विचारला जाईल. त्या ठिकाणी तुमचं ठाम मत असलं पाहिजे. ते काय मांडायचं तुम्ही तुमचं ठरवा. आता बरेच लोक परत विचारतात की सर तुम्हीच सांगा. माझ्या बाबतीमध्ये माझं स्पष्ट मत आहे की या बाबतीमध्ये आपण एक बोल्ड स्टँड असा घेतला पाहिजे की लॉंग टर्म मध्ये अशा स्कीम्सवर कम्प्लिटली बंदी आणली पाहिजे. या लॉंग टर्म मध्ये या स्कीम्समुळं निगेटिव्ह त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, इम्प्लिकेशन्स आहेत ते खूप जास्त असतात. शॉर्ट टर्म मध्ये काही प्रमाणामध्ये करायला काही हरकत नाही, जोपर्यंत जो इमिडिएट कन्सर्न जो असतो तो फुलफिल होत नाही. पण हळूहळू याच्यामधून आपल्याला याच्यामध्ये अजून एक गोष्ट करता येऊ शकते. आता बोलता बोलता मला सुचतं की लाडकी बहीण योजनेमध्ये की ही लाईफ टाईम नको करायला. काय करायचं की कुठल्याही एखाद्या बेनिफिशियरीला फक्त 5 वर्ष द्यायची. इमिडिएटली त्यांना पैशाची अडचण आहे, 5 वर्षामध्ये तो पैसा वापरून त्यांनी एक त्यांचा बेस तयार करणे, त्यांचा काहीतरी एक व्यवसाय चालू करणे, किंवा त्यांच्या ज्या गोष्टी असतील त्या सेट करणे. त्याच्यानंतर त्यांना त्याची गरज संपली पाहिजे. त्याच्यानंतरही त्याची गरज त्यांना भासत असेल तर या स्कीम मध्ये काहीतरी फ्लॉ आहे. सिंपल गोष्ट लक्षात आली तुम्हाला की आता खरंच काही काही महिलांना किंवा महिलांच्या बाबतीमध्ये आर्थिक त्यांना इंडिपेंडन्स नाहीये. 5 वर्षाचा खूप मोठा काळ आहे. 5 वर्ष त्यांना फायनान्शियली इंडिपेंडंट केलं किंवा काही प्रमाणामध्ये अर्थसहाय्य केलं तर त्या स्वतःच्या पायावर उभा राहून काहीतरी स्वतःचा उद्योगधंदा म्हणा किंवा स्वतःच काहीतरी गोष्ट चालू करू शकतात की ज्याच्यानंतर त्याची गरज बंद झाली पाहिजे. आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं असे काहीतरी डायरेक्टली हो किंवा नाही मध्ये उत्तर देण्यापेक्षा थोडंसं त्याला काय म्हणूया आपण, एक इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह त्याच्यामध्ये आस्पेक्ट तुम्ही आणला पाहिजे की डायरेक्टलीच बंद नको. ठीक आहे काही दिवसांत जसं आपण याच्यामध्ये आम्ही इंटरव्ह्यू जेव्हा युपीसी तयारी करायचो ना तेव्हा आमचं स्पष्ट इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये हेच म्हणणं होतं की सब कॅटेगरायझेशन करण्यापेक्षा आम्ही म्हणायचो की जनरेशनल कॅप ठेवला पाहिजे. जनरेशनल कॅप म्हणजे काय की SC ST रिझर्वेशन, मी त्या दिवशी पोस्ट पण केली होती की बाबा मला एक गोष्ट लक्षात येते की माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे, माझा मित्र आहे. आता समजा तो DC झालाय, त्याचे वडील प्रोफेसर आहेत, बरोबर आहे. आता त्याचे वडील प्रोफेसर आहेत, तो DC झालाय, बरोबर आहे. आता ह्या 2 जनरेशननं चांगल्यापैकी शिक्षण घेतलंय, चांगल्यापैकी इकॉनॉमिक फिजिबल झालेत. आता त्यांची तिसरी जनरेशन जी आहे, त्यांची मुलं जी आहेत, तर त्यांना रिझर्वेशनचा फायदा देऊ नये. जनरेशनल कॅप झाला. वडील आणि मुलगा दोघांनी वापरला. 2 जनरेशन मध्ये इट्स ओके. खरं तर 1 जनरेशन मध्ये ठेवायला काय हरकत नाही. 2 जनरेशन पर्यंत ठेवलं, त्याच्यानंतर त्या जनरेशन मध्ये त्या फॅमिलीमध्ये रिझर्वेशन नको. आम्ही असा जनरेशनल कॅपचा एक मुद्दा नेहमी तिथं मांडायचो आरक्षणाचा जेव्हा विषय यायचा. आता तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टानं सब कॅटेगरायझेशन सांगितलं, ती तर अजूनच चांगली गोष्ट आहे. नॉन क्रिमिलेअर आणलं, ती तर अजूनच चांगली गोष्ट आहे. तर या बाबतीमध्ये म्हणजे मला चांगलं अजूनही आठवतं की हे असे जे आन्सर्स आहेत ना, तर इथून कुठेतरी तुमचं इनोव्हेशन किंवा क्रिएटिव्हिटी दिसते. डायरेक्टली करायला पाहिजे किंवा नाही याच्यामध्ये बोलण्यापेक्षा ही गोष्ट आहे. एज्युकेशन फील्डमध्ये मी कॉलेजला असताना मला आमच्या शिक्षकांनी, मी बहुतेक वादविवाद स्पर्धा का काहीतरी विषय होता आणि मग त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे त्यांनी मला नंतर स्टेजवर बोलून एक असा सहज प्रश्न विचारला की शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले बदल करण्यासाठी किंवा ज्या शासकीय शाळा आहेत म्हणजे जिल्हा परिषद शाळा वगैरे किंवा
याच्यामध्ये चांगला बदल करण्यासाठी काय करायला पाहिजे. मी सहज असं मला आठवत नाही आता म्हणजे काय झालं, पण मी सहज बोलून गेलो की सर पहिले तर मी शिक्षण मंत्री झाल्यानंतर तुम्ही काय करणार. शिक्षण मंत्री झाल्यानंतर पहिली गोष्ट मी ही करणार की जेवढे काही सिव्हिल सर्वंट्स आहेत किंवा गव्हर्नमेंट अधिकारी आहेत आणि नेते मंडळी आहेत, आमदार खासदार, यांच्या मुलांना कंपल्सरी गव्हर्नमेंटच्या शाळेत शिकायला टाकलं पाहिजे. ऑटोमॅटिक शाळांचा स्तर सुधारेल किंवा चांगला होईल. आणि सेम व्हर्डिक्ट मला वाटतं काही वर्षांपूर्वी अलाहाबाद हायकोर्टानं पण दिलं होतं. याच्या बाबतीमध्ये जसं कोणीतरी गुगलवर सर्च करा, अलाहाबाद हायकोर्ट ऑन एज्युकेशन टू सिव्हिल सर्वंट्स अँड गव्हर्नमेंट असं काहीतरी टाका, कदाचित तिथे येईल. म्हणजे मला काय म्हणायचं की अशा पद्धतीनं जर तुम्ही विचार केला आणि चांगले मार्क घ्यायला 1 किंवा 2च चांगले आन्सर्स लागतात. प्रत्येक आन्सर चांगलं देण्याची गरज नाही. एक्स्ट्राऑर्डिनरी मार्क्ससाठी 1 किंवा 2च आन्सर जे असतात, जे इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह आणि ज्याला आउट ऑफ बॉक्स ज्याला आपण म्हणतो किंवा एखादा पंच मारतो आपण म्हणतो ना, तो असला तर चांगले मार्क पडतात. बाकी बेसिक पर्सनॅलिटीचा भाग तर तो असतोच, पण प्रत्येकाचीच पर्सनॅलिटी त्या पद्धतीची असेल अशी गॅरंटी नसते. राईट. ह्या काही गोष्टी आहेत ज्या मला डिस्कस करायच्या होत्या. अजून काही गोष्टी आहेत मी करतो, त्याच्या डिस्कस करतो. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की पहिल्या फेज मध्ये आता काय केलं पाहिजे, तो आपण शेवटी कव्हर करूया की राहिलेल्या 10 दिवसामध्ये काय काय करणं अपेक्षित आहे. एक मिनिट फक्त चेक करतो मी काय काय पॉईंट झालेत आपले कव्हर. अप्रोच बद्दल मी खूप वेळा बोललो याच्या आधी, पण थोडक्यात ब्रीफ मध्ये सांगतो. अप्रोच म्हणजे काय की तुम्ही एखाद्या गोष्टीला कसं अप्रोच करता. उत्तर देताना प्रत्येक वेळेला समजा येत नाही म्हणण्यापेक्षा कधी कधी की बाबा सॉरी सर पण मी खरंच या गोष्टीवर अजून विचार केलेला नाहीये. पण तिथं बघा एखादी गोष्ट नाही म्हणताना तुमच्या चेहऱ्यावर गिल्ट असला नाही पाहिजे. तिथे तुम्हाला असं अपराधी असल्यासारखं वाटलं नाही पाहिजे. ती गोष्ट तुम्ही किती सिरियसली घेता याच्यावर ते डिपेंड असतं त्याचा रिस्पॉन्स कसा आहे. म्हणजे पुढच्याला जरी तुम्हाला कमी दाखवायचंय आणि तुम्ही येत नाही, तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, ही गोष्ट एकदम फास्ट मध्ये ओढून लावली ना, तर काय होतं की त्याचा इम्पॅक्ट कमी होतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही तिथे सिरियस आहात, बरोबर. तुम्ही सिरियस दाखवता की एखादी प्रश्न विचारले की ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग मध्ये कुणाला गोल्ड मेडल मिळालं बाबा, तर थोडासा विचार केला, सॉरी सर पण मी याच्या बाबतीत अवेअर नाहीये, पण सॉरी सर मला खरंच याबद्दल काही माहिती नाही, पण मी याबद्दल नक्कीच माहिती करून घेईल. इतके गेलं संपून टाकलं. तुम्ही तिथे चेहऱ्यावर हावभाव आणले, गिल्ट आणला की बाबा एवढी बेसिक गोष्ट मला येत नाही, माझी तर खूपच मोठी चूक झाली. हे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या की तुम्ही लक्षात घ्या तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाणार आहेत. मान्य आहे मला सगळ्या गोष्टी की एकदम साधी गोष्ट होती जी आपल्याला आलेली नाहीये, पण ठीक आहे त्या गोष्टीचा मोठा बाऊ करू नका किंवा तुम्ही त्याला अपराध्यासारखं स्वतःला फील करून घेऊ नका. तर ही पण गोष्ट सांगताना खूप खूप काळजीपूर्वक केली पाहिजे. बऱ्याच मुला मुलींच्या बाबतीमध्ये डायरेक्ट आपण त्याला गिव्ह अप करतो ना, नांग्या टाकणे म्हणतो ना, त्या पद्धतीने व्हायला लागतं. 2-3 खतरनाक प्रश्न आले म्हणजे 2-3 कानाच्या लेवलचे बाउन्सर जायला लागले की आपण लगेच विकेट सोडून देतो. तसं करायचं नाही. त्याला व्यवस्थित पद्धतीने डिफेंड करा, त्या पद्धतीनं रिस्पॉन्ड करा की पुढच्याला असा मेसेज गेला पाहिजे की ठीक आहे मला आलं नाही, इट्स ओके, पण मला त्याचं काही खूप वाईट वाटतंय किंवा काही गोष्टी. दुसरी गोष्ट वाईट वाटत नाही हे सांगताना पण मी त्याबद्दल सिरियस नाही हे सांगितलं नाही पाहिजे. मी नक्कीच त्याबद्दल सिरियस आहे. मी तुम्ही जे म्हणताय त्या प्रश्नाला माझ्या बाबतीमध्ये खूप महत्व आहे. तो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. ती गोष्ट पण खूप महत्वाची आहे. पण आताच्या कंडिशनला मला ती खरंच प्रामाणिकपणे येत नाही. त्याबद्दल रिअली सॉरी. आणि मी नंतर त्याला म्हणजे जनरली सांगतो मी की मी त्याच्यावर नक्कीच काम करेल. हे तुम्ही कन्वे केलं पाहिजे. हा जो आहे तो हा अप्रोच आहे की एखादी गोष्ट किंवा उत्तर देताना पण प्रत्येक गोष्ट डायरेक्टली उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीनं करू नका. तुम्ही अडकत जाणार. प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं जिथं ओपिनियन बेस्ड क्वेश्चन आहे थोडा वेळ लागतोय, स्ट्रॅटेजिक पॉज घ्या ना, 5 सेकंद 7 सेकंद वेळ घ्या, विचार करा. मी सांगितलं शॉर्ट टर्म मध्ये लॉंग टर्म मध्ये डिवाइड करा. कारण जेव्हा जेव्हा विचारतील तेव्हा सोशल रिझन्स आहेत, टेक्नॉलॉजिकल रिझन्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरल आहेत, जिओग्राफिकल आहेत, ऍग्रिकल्चरल आहेत, कल्चरल रिझन्स आहेत, पॉलिटिकल रिझन्स आहेत. हे सगळे रिझन सांगा ना. एखादी गोष्ट कुठली एखादी घडत असते म्हणजे की मराठवाड्यामध्ये चाइल्ड मॅरेज एवढे काय, तर त्याला खूप सारे कारण आहेत. एज्युकेशनल आपण प्रत्येक वेळा म्हणतो की शिक्षणाचा अभाव हे एकमेव कारण नसतं. की सोसायटी, त्याचं अपब्रिंगिंग, तिथलं कल्चर आहे, तिथलं ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट आहे, तिथलं इकॉनॉमिक इंडिपेंडन्स आहे, तिथलं लोकांची मानसिकता, स्त्रियांकडे बघण्याचा जो काही एक दृष्टिकोन आहे तो पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत असतो. मला ही फार दुर्दैवानं सांगावं लागतं की आजही मराठवाड्यामध्ये आमच्याकडे घोषा पद्धत आहे. म्हणजे घोषा पद्धत काही लोकांना माहित नसेल तर हा शब्द प्रॉपर शब्द आहे. घोषा पद्धत म्हणजे काय की तुम्ही बघा अजूनही
गावातून महिला घराच्या बाहेर निघताना आमच्याकडे पदर घेऊनच असणार. लग्न समारंभ असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, पदर घेऊनच असणार. आमच्याकडे गावात सप्ताह असतो, साप्ताहिक. पंगत जेव्हा असते तेव्हा स्त्रियांची, महिला मंडळांची पंगत वेगळी असते. जेवायला कधी सोबत नसतात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळेल. दुर्दैवी आहे, पण ही गोष्ट आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पण खूप कारणीभूत असतात. फक्त शिक्षणाचा अभाव हे एकमेव कारण कधीच नसतं. तर ही गोष्ट जर तुम्ही सांगितली ना, तर ते प्रॅक्टिकल आन्सर्स असतं, ते रिअल आन्सर असतं. मग तुम्ही मराठवाड्यातल्या, आता तुम्ही त्याची सुरुवात कशी करणार, तर तुम्ही सांगू शकता की सर मी माझ्या घरी अशाच्या पद्धतीने ही गोष्ट केलेली आहे. आता माझी बहीण आहे, ती शिकलेली आहे, ती बहीण असं असं करते, किंवा माझी वाईफ आहे, किंवा माझी आई, माझी काकू, माझ्या मामी, माझ्या बहिणी, किंवा जे काही गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू आता बदल आपल्याला बघायला मिळतोय. तो काळांतराने होतो, कारण सोशल चेंज हा सडन होत नसतो. इट टेक्स लॉंग टाइम. दुसरी गोष्ट, त्याला रेजिस्टन्स खूप असतो. सोसायटीमध्ये रेजिस्टन्स खूप असतो. हळूहळू तो कमी होत असतो, एकदम तो कमी होत नाही. अशा पद्धतीनं दाढी ठेवून मी आज गावाकडे जाऊ शकतो, पण 10 वर्षापूर्वी गावातला एखादा मुलगा या पद्धतीनं दाढी ठेवून जाणं, तुम्ही विचार करा, मराठवाड्यामधलं एक जे खेडगाव आहे त्या ठिकाणी, जालन्यामधलं पर्टिक्युलर, इट्स व्हॉट व्हेरी डिफिकल्ट. लोक खूप नाव ठेवायचे किंवा लोकांना ती गोष्ट ऍक्सेप्ट नसायची, राईट. तर ही जी गोष्ट आहे ना, तर ही तुम्ही कन्व्हे केली पाहिजे. याच्यामध्ये तुमची डेप्थ दिसली पाहिजे, तुमचे विचार दिसले पाहिजे. त्यामुळे अभ्यास करत असताना जेव्हा आपण इंटरव्ह्यूची तयारी करतो ना, मी खूप वेळा हे सांगतो की प्रत्येक गोष्ट वाचा, मान्य. एखादी गोष्ट सर्च करून फॅक्ट वगैरे काढा, मान्य. पण स्वतः प्रत्येक गोष्टीवर तुमचा एक विचार असला पाहिजे. तुमचं त्या ठिकाणी थॉट प्रोसेस डेव्हलप झालेली पाहिजे. तुमचे मत तयार झाले पाहिजेत, ओपिनियन्स तयार झाले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरच अचानक विचारलेल्या प्रश्नाला पण तुम्ही व्यवस्थितपणे टॅकल करू शकतात. तुम्ही फक्त एका पर्टिक्युलर वेनच अभ्यास करून चालत नाही. म्हणजे मॅच मध्ये आपल्याला बाउन्सर आला पाहिजे, यॉर्कर आला पाहिजे, इन स्विंग होत असेल, आउट स्विंग होत असेल, सगळ्या प्रकारचे आपल्याला खेळता आले पाहिजे. अचानक सगळं आउट स्विंग चालू आहे, अचानक एक बॉल इन स्विंग झाला तर आपली दांडी गुल व्हायला नको. आपण प्रिपेअर असलं पाहिजे, तो आपल्याला स्विंग कव्हर करता आला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही जर विचार करून ठेवलेला असेल, तर असं मला असं वाटतं की कुठल्याही प्रश्नाला तुम्ही बोल्ड होत नाही किंवा तुमची विकेट त्या ठिकाणी पडत नाही, राईट. तर हा अप्रोच खूप महत्वाचा आहे. दुसरं, कंटेंट तर आपण आता वेळ फार कमी आहे कंटेंटला, तरी जेवढं शक्य आहे बेसिक मिनिमम कंटेंट तुम्ही काढू शकता. याच्यामध्ये फार काय होईल की त्यांनाही, पॅनल मेंबरला माहिती असतं की वेळ कमी आहे, तर फॅक्ट वरती खूप जास्त हे करणार नाहीत, ग्रिल करणार नाहीत. राहिला प्रश्न हॉबीचा, ज्यांच्या प्रामाणिकपणे हॉबी आहेत त्यांनीच हॉबी सांगा. प्रत्येकानं हॉबी सांगितली पाहिजे असं गरजेचं नाही. मात्र एक गोष्ट आहे, हॉबीमध्ये थोडंसं डिटेलिंग करा, कारण हॉबी ही तुमची व्हॉलंटरी गोष्ट आहे, तुम्हाला कोणी कंपल्सरी केलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही तिथे एक्सक्यूज देऊन चालत नाही. त्यामुळे तुमची बॅडमिंटन हॉबी आहे, तुम्हाला लक्ष्य सेन बद्दल माहित नाही, हे मी ऍक्सेप्टच करणार नाही. लक्ष्य सेनचं ब्रॉन्झ मेडल हुकलं का नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे. लक्ष्य सेनचा मॅच जो झाला होता सेमीफायनलचा, तो कोणासोबत झाला हे तुम्हाला माहिती पाहिजे, राईट. लक्ष्य सेननं किती किलोमीटरच्या किती स्पीडनं स्मॅश मारला, जो वर्ल्ड फास्टेस्ट स्पीड झाला, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जर तुमची हॉबी क्रिकेट आहे, तर तुम्हाला क्रिकेट मधलं बेसिक्स आता माहिती पाहिजे की वर्ल्ड कप जो आपण T20 जिंकला, त्यातले बेसिक फॅक्ट वगैरे जे आहेत. आणि बेसिक तर आलंच, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल अपडेट ज्या काही गोष्टी त्या पण तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की आयसीसीनं नियमांमध्ये काय बदल केला का, नवीन टेक्नॉलॉजी कुठली आणली का, हॉटस्पॉट्स कशा पद्धतीनं काम करतं, त्याच्यानंतर तुमचं स्निकोमीटर कसं काम करतं, एलबीडब्ल्यू म्हणजे काय असतं, चायनामन बॉल काय असतो, गुगली बॉल काय असतो, दुसरा काय, तिसरा काय, ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला आल्याच पाहिजे. आणि यातले मॅक्झिमम प्रश्न मला स्वतःला युपीएससीला फायनलला विचारलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो, आणि एमपीएससी मध्ये पण ते विचारू शकतात. फॉर्च्युनेटली एक गोष्ट मी बघितली, एमपीएससी मध्ये क्रिकेट हॉबी फार कमी लोकांची आहे, युपीएससी मध्ये खूप जास्त कॉमन असायची, राईट. त्याच्यानंतर हॉबीजवर चांगलं काम केलं पाहिजे. आणि जे दोन गोष्टी मी सांगितल्या होत्या, ऑनेस्टी आणि ओरिजिनॅलिटी, त्याच्यामध्ये इंटिग्रिटी पण एक खूप महत्वाची असते. ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी मधला एक थोडक्यात फरक सांगतो तुम्हाला, एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊन. आता तुम्ही पिंपरी चिंचवड मधून पुण्यामध्ये सदाशिव पेठेकडे चालला आहात, आणि युनिव्हर्सिटीचा सिग्नल आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता तिथे खूप काम चालू आहे, पण समजा युनिव्हर्सिटी सिग्नल आहे आणि तिथे एक ट्रॅफिकवाला उभा आहे, बरोबर. तुम्ही आता रेड झाला, गाडी थांबवली, आणि जेव्हा सिग्नल ग्रीन झाला तेव्हा निघून गेलात. आता पुढची कंडिशनचा विचार करा की तुम्ही त्याच सिग्नलला आहात, त्या ट्रॅफिकवाला कोणीच नाही, तुम्हाला कोणीच बघत नाहीये, आणि समोर गाड्या पण नाहीयेत, बरोबर आहे. तुम्ही काय करता, तिथे थांबता, जोपर्यंत ग्रीन होत नाही तोपर्यंत जात नाहीत, याला म्हणायचं इंटिग्रिटी. इंटिग्रिटी कधी असते की जेव्हा तुमच्यावर कोणी वॉच ठेवलेलं नाहीये, जेव्हा तुम्हाला कोणी बघत नाहीये, त्यावेळेस पण तुम्ही ती गोष्ट त्याच प्रामाणिकपणे करता जेव्हा तुमच्यावर कोणीतरी वॉच ठेवलेला असतो.
ती झाली तुमची इंटिग्रिटी. ऑनेस्टी इन जनरल, बरोबर आहे. ऑनेस्टी त्यामुळे ही हायेस्ट व्हॅल्यू नाहीये. हायेस्ट व्हॅल्यू कुठली आहे तर इंटिग्रिटी, राईट. अशक्यतो पाठ केलेले उत्तर जास्त देऊ नका. त्यामुळे खूप जास्त तयारी पण कधी कधी ऑब्विस प्रश्नांची ती खूप आर्टिफिशियल वाटायला लागतं पाठ केलेले उत्तर. त्याच्यानंतर करप्शन, नेव्हर जस्टिफाय करप्शन. कुठेही कशाही पद्धतीने तुमच्या बोलण्यातून करप्शनला डिफेंड केलं गेलं नाही पाहिजे, करप्शनला जस्टिफाय केलं गेलं नाही पाहिजे. त्यातल्या जे पोलीस सर्व्हिसमध्ये आहेत, पीएसआय मंडळी बरेच जण आहेत जे इंटरव्ह्यू आहेत राज्यसेवेला, त्यातल्यात अजून जे कॉन्स्टेबल पण काय असतील किंवा पोलीस रिलेटेड जे काय बाकीचे असतील, नेव्हर जस्टिफाय करप्शन, कुठल्याच पद्धतीने जस्टिफाय झालं नाही पाहिजे. त्याच्यानंतर अजून फॅक्ट वगैरे तर सांगितलं मी तुम्हाला, कमिटी रिपोर्ट्स त्या पण गोष्टी आहेत. शब्द व्यवस्थित, पॉलिटिकल न्यूट्रलिटी अजून एक बऱ्याच वेळेला ते ट्रॅप करायचा प्रयत्न करतील. महाराष्ट्रामध्ये शक्यतो पॉलिटिकल विचारत नाहीत, पण हुकून चुकून एखाद्याला प्रश्न विचारला तर तिथे मात्र तुमची पॉलिटिकल न्यूट्रलिटी असली पाहिजे. भलेही तुम्ही खूप दिवस एखाद्या पक्षामध्ये काम केलेलं जरी असेल तरी ते तुमच्या बोलण्यातून उत्तरामधून दिसलं नाही पाहिजे. 2-3 शब्द जे आहेत, पॉसिबिलिटी एक आहे, परसेप्शन आहे, हे शब्द जास्त प्रमाणामध्ये वापरा. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आपली जास्त तयारी झालेली आहे किंवा काय, त्यांनी मित्रांमध्ये ग्रुप डिस्कशन केले तरी चालतील. जास्त मॉकच्या भानगडीत पडू नका, त्याच्यामध्ये वेळ खूप जास्त हो, की मीटिंगला बसावं लागतं, परत ते फीडबॅक घ्या, व्हिडिओ हे करा ते करा, वेळ फार कमी राहील. त्यातल्या जे पहिल्या फेजवाले आहेत त्यांनी ह्या भानगडीमध्ये जास्त पडू नका. याच्या मॉकच्या एका दुसरा मॉक दिला तरी चालतो. ज्यांनी मागच्या वर्षी इंटरव्ह्यू दिले डायरेक्ट, तर त्या लोकांनी नाही जरी डायरेक्ट मॉक दिले आणि डायरेक्ट याला गेले तरी चालतं, राईट. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही गोष्टींवर तुम्हाला असं वाटत असेल मी बोलावं, तर तुम्ही कमेंट करू शकता आपल्या इंटरव्ह्यू मेड सिम्पलच्या ग्रुपवर. कीप इट सिम्पल, टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका. बघा, इंटरव्ह्यू असं समजा की कोणीतरी आपलं एक सिनियर आहे, कोणीतरी आहे जे तुमच्यासोबत चर्चा करणार आहे, बस ह्याच पद्धतीने ट्रीट करा. विनाकारण अजून गोष्ट एक आहे की विनाकारण कुठले मेंबर आहेत, त्यांचं शिक्षण काय झालंय, ह्या भानगडीत अजिबात पडू नका. एखाद्या प्रश्नाचं काय उत्तर ते आपल्याला द्यायचंय, मग पुढचा व्यक्ती बघून आपण उत्तर देऊ नये, ही गोष्ट कटाक्षाने टाळा. कुठली म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्यानं प्रश्न विचारला, तर मी समजा तुम्हाला विचारलं की बाबा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काय येत आहे, तर याचं उत्तर मी विचारल्यावर वेगळं आणि अजून दुसरं कोणीतरी विचारल्यावर, सुधाकर सरांनी विचारल्यावर वेगळं, असं होता कामा नये. बायस तुमचा असायला नाही पाहिजे. त्यामुळे मेंबरच्या बाबतीमध्ये डोकंच लावू नका. कोण आहे काय, इट डझंट मॅटर. पुढचा व्यक्ती आहे, मला प्रश्न विचारतोय, मला त्याचे योग्य उत्तर द्यायचं, दॅट्स इट. हा अप्रोच तुमचा असला पाहिजे. अदरवाईज हे सर कमी मार्क देतात, ते सर जास्त मार्क देतात, मग ते सर आले, अरे मग आता माझं काही खरं नाही, तुम्ही ऑलरेडी गिव्ह अप करून टाकलेलं असतं. आणि बऱ्याच वेळेला ते काही लोकांना चेहरे पण माहिती असतात, आतमध्ये एंट्री केले कळत, अरे देशपांडे सर आहेत, हे पांढरपट्टे सर आहेत, अरे वाघ सर आहेत, अरे हे अमुक सर आहेत, हे तमुक, हे सेट आहेत. काय तुम्हाला ह्या गोष्टी अजिबात डोक्यात आणू नका, एकदम प्लेन जा. ज्या चुका माझ्या झाल्या त्या तुमच्या होऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. प्रोफाईल मध्ये हॉबीज नसेल तर सरळ सांगा, असेल तुमची प्रामाणिक हॉबी तर सांगा, सरळ नसेल तर स्पष्ट सांगा की सर बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे जसं की बाबा ह्या काही दिवसांमध्ये अभ्यास म्हणा किंवा काही बॅक जे प्रॅक्टिकल रिझन आहे की ह्या गोष्टींमुळे मला काही हॉबी मेंटेन करता आलेले नाहीयेत, तर सरळ स्पष्ट सांगा की सर माझी काही हॉबी नाही आहे. गॅप जस्टिफाय करताना प्रामाणिकपणे उत्तर द्या. जे काय आहे ते, की जसं मी सांगितलं की सर गॅप जस्टिफाय करताना की मला सुरुवातीला असं वाटलं होतं की मी 1-2 वर्षामध्ये ही सर्व्हिस क्लिअर करेल आणि जॉईन होईल, पण अनफॉर्च्युनेटली काही प्रमाणामध्ये माझ्या चुका होत गेल्या, काही स्किल्स माझ्या लॅकिंग होते, ते स्किल्स डेव्हलप करण्यामध्ये माझा वेळ गेला आणि त्यामुळं मला इथपर्यंत उशीर झाला. मग तिथं पुढच्यांचा कसा रिस्पॉन्ड आहे, कसे क्रॉस क्वेश्चन आहे, त्याच्यावर तुम्ही गोष्टी सांगितल्या पाहिजे. विनाकारण फेक गोष्टी सांगू नका की एनजीओत काम केलं,
मी इकडे हे करत होतो, तिकडे हे करत होतो, ह्या गोष्टी करू नका. प्रामाणिकपणे जर केला असेल, जॉब केला असेल तर जॉब सांगा, जी काय गोष्ट केली असेल तर ती सांगा. आणि फारच ग्रिल करायला लागलं तर सर सांगा, सर माझी आर्थिक परिस्थिती ठीकठाक होती, माझ्या वडिलांनी मला स्पष्ट सांगितलं होतं, बाकीच्या गोष्टी काय करू नको, तू करायचा फक्त अभ्यास कर. आणि सर मी वडिलांच्या विचारांना बऱ्यापैकी रिस्पेक्ट करतो, मी पण त्याच्यावर विचार केला स्वतः. आणि मला असं लक्षात आलं की खूप जास्त वेळ आपला तिकडे जाण्यापेक्षा आपण आपल्या डेडिकेटेडली स्पर्धा परीक्षेसाठी वेळ देऊया. आणि मग मी निर्णय घेतला की कुठलाही जॉब न करता आपण डायरेक्टली स्पर्धा परीक्षेची तयारी करूया. पण मग या गोष्टी अनफॉर्च्युनेटली मला ते सगळ्या गोष्टी पाहिजे तशा प्रमाणामध्ये वर्कआउट झाल्या नाही, म्हणून मला वेळ लागला. काय त्याच्यात सगळ्यांना माहिती, हेच कारण आहे, वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. विनाकारण खोटं बोलूच नका. 2018 काहीच मोठा गॅप नाही, 1-2 वर्ष तर कोविडमध्ये गेलेत. त्यामुळे त्यांनाही ते माहिती आहे की कोविडमध्ये गेलेत, परीक्षा डिले होत गेल्या, काही चुका माझ्याही झाल्या प्रिपरेशन मध्ये, मला काही गोष्टी कळल्या नाहीये. आता मी इंटरव्ह्यूच्या स्टेज पर्यंत आलो, ही इट सेल्फ अन अचिव्हमेंट आहे ना. तुम्ही नॉन सिरियस कॅन्डिडेट नाहीये. नॉन सिरियस कोण आहे? ज्याची मागच्या 4-5 वर्षात प्रिलिम्सच निघाली नाहीये, ज्यांना एकदा दोनदाच फक्त प्रिलिम्स निघालेली आहे. नॉन सिरियस म्हणण्यापेक्षा की त्यांच्या बाबतीमध्ये तो क्वेश्चन खूप मोठा आहे की तुम्ही एवढा दिवस काय केलं, तुम्ही इंटरव्ह्यू दिलेत, तुम्ही जस्ट काही मार्क कुठेतरी कमी पडलेत, एखाद्या विषयामध्ये काहीतरी 1-2 मार्क कमी पडलेत म्हणून तुम्ही त्या, अदरवाईज तुम्ही सर्व्हिसमध्येच होतात. त्यामुळे खूप जास्त डिफेंड करायची गरज नाही, स्वतःला गिल्ट करून घ्यायची पण गरज नाही, अजिबात नाही. युपीएससी मेन्स दिली हे आवर्जून सांगा. 2 गोष्टींचा बायस मला जो कायम दिसला 2019 पासून मी माझ्या जवळच्या मित्रांच्या बाबतीमध्ये बघतो, युपीएससी करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं परसेप्शन थोडं वेगळं आहे. एक थोडासा ऍडव्हान्टेज त्यांना तिथे मिळतो, जे लोक युपीएससी करतात त्यांच्या बाबतीमध्ये, राईट. तर ती गोष्ट बघा, सांगा जिथे जिथे शक्य की सर युपीएससी करत होतो, युपीएससी माझं काही जमलं नाही किंवा मला तिथं गोष्टी प्लॅन ऍज पर वर्कआउट झाल्या नाही, म्हणून मी एमपीएससी कडे शिफ्ट झालो. आवर्जून सांगा. युपीएससीचे इंटरव्ह्यू दिले असतील तर नक्कीच सांगा. इव्हन इनफॅक्ट तुम्हाला आता नाव घेऊनच सांगतो, एक जण आहे की ज्याला IRS IT मिळालं होतं, अनिल, माझा मित्र आहे अनिल, त्याला IRS IT युपीएससी मिळालं होतं आणि एमपीएससी इंटरव्ह्यू द्यायला गेला. त्यानं सुरुवातीला सांगितलं की सर माझा एवढा एवढा रँक आलाय, मला IRS IT मिळालंय, बरोबर आहे. तरी त्यानं इंटरव्ह्यू दिला आणि एवढं सांगूनही त्याला चांगलेच मार्क दिले इंटरव्ह्यू मध्ये, त्याला नायब तहसीलदार मिळाले होते. डिस्क्रिप्टिव्हचे बाकी टोटल कमी असल्यामुळे तरी पण त्याला इंटरव्ह्यू चांगले मार्क दिले, नायब तहसीलदार मिळाले. तुम्हाला एक गोष्ट कळली का, त्यांचं परसेप्शन आहेच आहे की युपीएससी करणारे थोडेसे हुशार असं त्यांना वाटतं. त्यामुळे जिथे शक्य तिथे युपीएससी सांगा. दुसरा जो बायस आहे त्यांचा, तुमचं इंग्लिश. तुमचं इंग्लिश जर कम्युनिकेशन चांगलं असेल, ज्यांना इंग्लिशमध्ये बोलता येत असेल, तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की पुढच्यांचं मात्र एक करा. आता प्रत्येक गोष्ट मी जी सांगतो ना, त्या हार्ड अँड फास्ट नका करू. पुढच्यांचा रिस्पॉन्स कसा आहे, काय आहे, त्यांचे फेशियल एक्सप्रेशन, त्यांचे हावभाव किंवा ते कसे रिस्पॉन्ड करतात त्याच्यावर शक्य तिथे इंग्लिश वाक्य वगैरे बोलून बघा. जर त्यांना ऍक्सेप्ट असेल तर जास्त इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. एक परसेप्शन त्यांचं असं आहे, इव्हन त्यांचं नाही, युपीएससी मधलं परसेप्शन आहे, मी फार काळजीपूर्वक आणि सिरियसली सांगतोय. डायरेक्टली आपल्याला मार्कांमध्ये डिफरन्स बघायला मिळतो. जे लोक, म्हणजे माझा मित्र आहे डॉक्टर विकास सुभेदार, आता पण इंटरव्ह्यू दिलता लास्ट, अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन झालं नाही. विकासला मार्क चांगले पडलेले नाहीत, मराठी मीडियम जे ट्रान्सलेटर घेऊन करतात ना ते. असं नाही की त्याचं कंटेंट चांगलं नव्हतं, त्यांचा एक बायस आहे की तुम्ही मराठीमध्ये नाही बोललं पाहिजे, डायरेक्ट इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. आणि इंग्लिशमध्ये फ्लुएंटली बोलणाऱ्या मुलांना ऑन अन ऍव्हरेज कुठेतरी 5-10 मार्कांचा ऍडव्हान्टेज युपीएससी मध्ये झालेला आहे. एमपीएससी मध्ये पण त्यांचं परसेप्शन तेच आहे. जे लोक थोडं इंग्लिश चांगलं बोलतात, गावाकडे बघा अजूनही लहान लहान मुलं एखादा इंग्लिश बोलत असेल तर त्याच्या आई वडील नाते खूप खुश असतो, याला इंग्लिश बोलता येतं. ते परसेप्शन पॅनल मेंबर मध्ये पण आहे. इंग्लिश आणि युपीएससी आवर्जून सांगा. नेव्हर मिस दिस चान्स. युपीएससी जिथे जिथे शक्य तिथे सांगा युपीएससी करत होतो. ब्लेझर, हा बरं झालं हे प्रश्न विचारला. ब्लेझर घालावेच लागेल का की कम्फर्टेबल? कम्फर्ट महत्वाचा आहे, ब्लेझर डझंट मॅटर. ब्लेझर मधले स्ट्रॉंग आणि विकनेस आणि सगळं प्रॉज अँड कॉन्स सांगतो. ब्लेझरनं काय होतं, पर्सनॅलिटी खूप भारी दिसते, माणूस खूप स्मार्ट दिसतो, इंटेलिजंट दिसतो. आता बघा मी पण चष्मा लावण्याचं कारण काय, थोडं अजून थोडं त्यामुळे त्याला सिन्सिअर आणि चांगलं वाटतं, बरोबर आहे. तर ही गोष्ट आहे ना, तर ही अशी असते, ब्लेझर वगैरे घातलं ना तुम्ही थोडं इंटेलिजंट वाटता, थोडेसे जेंटलमन वाटता. पण त्याचा ड्रॉबॅक असा आहे की माणूस जेवढा इंटेलिजंट दिसतो ना, तेवढं पुढच्याला उत्तर इंटेलिजंट अपेक्षित असतं. मग तुम्ही ऍव्हरेज आन्सर दिलं तर तो सॅटिस्फाय होत नाही. या उलट तुम्ही एकदम, त्याला काय म्हणतो आपण, एकदम साधा सुद्धा माणूस आला आणि तो चांगला बोलायला लागला की लय भारी वाटतं. एखादा माणूस दिसायला चांगला, म्हणजे ते प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो, आणि त्यानं चांगलं सांगितलं आपल्याला एवढं काही विशेष वाटत नाही, बरोबर आहे. आता एखादा स्टायलिश बॅट्समन आहे
आणि त्यानं चांगला एकदम भारी स्क्वेअर कट मारला तर एवढं काय वाटत नाही. पण एकदम असा बॉलर शेवट टेल एंडर्स एखादा आला आणि व्यवस्थित स्क्वेअर कट मारला, कमेंटेटर बी म्हणतात अरे बापरे हे तर बॅट्समन सारखी बॅटिंग करतोय, बरोबर आहे. तर ते तो विषय असतो की तुमचं मग अपेक्षा पॅनल मेंबरच्या तुमच्याकडून वाचतात. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे, म्हणजे माझं मी सुरुवातीला दिले ब्लेझरवर हे इंटरव्ह्यू युपीसीचे, आणि इनामदार सर जे आता वारले आपले पोलीस मधले सगळ्यात वरच्या लेवल होते महाराष्ट्रामध्ये, त्यांनी मला स्पष्ट म्हणलं होतं काकडे साहेब तुम्ही खूप इंटेलिजंट दिसतात, तुम्हाला उत्तर तेवढे मेंटेन करावे लागतील. त्यांनी स्पष्ट मला मॉकमध्ये प्रभादेवीला श्रीविद्या प्रबोधिनीच्या मॉकला ते होते, त्याने मला स्पष्ट म्हटलं होतं. मग त्याच वेळेस मला लक्षात आलं की अरे ही गोष्ट वर्कआउट होत नाही. ज्यांना ज्यांना सवय त्यांनी ब्लेझर वापरा, नक्कीच वापरा. ज्यांना सवय नाही त्यांनी प्लेन जो काय आपला ट्राउझर आणि शर्ट आहे त्याच्यावर टाय जरी लावला तरी काय प्रॉब्लेम नाही. काही लोकांना टायची सवय नसेल, अनकम्फर्ट वाटत असेल, टाय नाही लावला तरी चालतं, काही फरक पडत नाही. तुमची पर्सनॅलिटी थोडी मॅटर करते, कंटेंट तुमचं विचार, थॉट प्रोसेस, पर्सनॅलिटी इन जनरल ही जास्त मॅटर करते, गोष्ट लक्षात घ्या. सर ओपिनियन क्वेश्चन मध्ये सगळेच करंट टॉपिक्स महत्वाचे वाटतात, पण वेळेच्या अभावी सगळेच प्रिपेअर होणार नाहीत. अशा वेळी एखादा टॉपिक खूप बर्निंग टॉपिक आहे पण आपल्याला त्याबद्दल अंधुक माहिती आहे, असे पूर्ण ठोस अभ्यास नाही या विषयाच्या, अशा वेळी नाही माहिती याबद्दल असं म्हटलं तर निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल का, आणि अशा वेळेस काय उत्तर द्यायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मराठा आरक्षण आहे, तुम्हाला एक्झॅक्टली माहित नाहीये, तर आता तुम्ही जेवढं माहिती त्याला अॅक्युरेटली जेवढं माहिती कॉन्फिडंट तेवढं तुम्ही कन्वे करा, आणि नंतर मग सांगताना असं सांगा की सॉरी सर पण या पुढच्या जे काही डिटेलिंग आहे त्याच्यामध्ये माझं कुठंतरी मी त्याच्यामध्ये कमी पडलोय, म्हणजे ते तिथं कन्वे करा की बाबा ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे मी जसं आधी सांगितलं की माझ्यासाठी ही माहिती असणं खूप महत्वाचं आहे, पण आता मला ती माहिती नाहीये, पण मला याचा गिल्ट नाहीये, मी याच्यावर नक्कीच नंतर विचार करेन, ती माहिती घेईल, अशा पद्धतीने कन्वे करायचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला येत नाही असं म्हणू नका, आणि प्रत्येक वेळेला एखादा चान्स पण घेऊ शकता की सर एक्झॅक्टली तर मला आता आठवत नाही, पण मी थोडासा कुठेतरी विचार करून याबद्दल बोलू शकतो का, परमिशन घ्या. ते जर म्हणले गो अहेड तर मग सांगा सर मला असं वाटतं की हे असं असं आहे, मी ते कुठेतरी ऐकलं होतं त्याच्यामध्ये अशा अशा गोष्टी होत्या, पण आय एम नॉट शुअर अबाउट इट. तुम्ही क्लिअर ती गोष्ट कन्वे करू शकता, म्हणजे याच्यातून तुमचा प्रामाणिकपणा दिसतो, राईट. खोटं बोला पण रिटर्न बोला असं करू नका. कंपल्सरीली क्लीन सेव्ह असलाच पाहिजे. लिटल ट्रिम नॉट ऍक्सेप्टेबल, हे कुठल्याच याच्यामध्ये चालत नाही. खूप जणांनी मला हे विचारलं खरं, लिटल ट्रिम असं कधी युपीएससी मध्ये आम्ही कधीच असं कुणीच केलेलं नाहीये. एमपीएससी मध्ये खूप जणांनी मला प्रश्न विचारले खरं तर, थोडं ट्रिम केलं तर चालेल का, अजिबात नाही, क्लीन सेव्ह असलं पाहिजे, क्लीन सेव्ह एकदम. ते काय थोडेसे प्रोटोकॉल म्हणूया आपण त्याला, किंवा इटिकेट्स जे म्हणतात त्याला, की ते इटिकेट्स किंवा मॅनरिझम मध्ये येतं की तुम्ही ऍज अ ब्युरोक्रॅट किंवा सिव्हिल सर्वंट क्लीन सेव्ह ठेवली पाहिजे. अनिल खडसे सर, येस. अनिल खडसे माझा खूप चांगला मित्र आहे, होता, आता जास्त टच मध्ये नाहीये खरं तर, पण आम्ही सियाकला पण सोबत होतो, आणि त्यानं आयबी मध्ये तिकडे जाऊन काम केलं, मेघालय, नॉर्थ ईस्ट वगैरे, आणि नंतर मग परत सोडून दिलं, परत युपीसीचा अटेम्प्ट दिला. इथे सक्सेसला त्याचे पेपर मी चेक केले ज्यावेळेस त्याचं सिलेक्शन झालं होतं. लीड विचारलं ना तर प्रामाणिकपणे जेवढी लीड आहे तेवढी सांगा. त्याच्यामध्ये खरं आपण याच्यावर मला आठवण करा एकदा विशाल, आपण एक ट्विटर वार घेऊया. मी अभिमन्यू पवार साहेब, रोहित दादांना पण पाहिजे तर सांगेल याच्यावर एक ट्विट करायला की पॅनल मेंबरना अशा बायस्ड गोष्टी करू नयेत. याच्यावर आपण एक ट्विटर वार, किंवा तुम्ही नाही, मी पर्टिक्युलरली, किंवा जे इंटरव्ह्यू नाहीत त्या लोकांनी मिळून तुम्ही फक्त लाईक रिट्विट करू शकता. तर याच्यावर ट्विट करून आपण हे प्रश्न कॅन्सल केला पाहिजे. हा प्रश्न अजिबात नकोय आपल्याला, पीएसआय ला किंवा राज्यसेवेला तुम्हाला कितीची लीड आहे विचारला तर प्रामाणिकपणे सांगा, जेवढी लीड आहे तेवढी. खोटं बोललात की परत ते फेशियल एक्सप्रेशन वगैरे बदलणार, आणि त्यांना कळणार, त्यांना कळलं की गेम होणार. करेक्ट कार्यक्रम. त्यामुळे जे प्रामाणिकपणे आहे 5 मार्काचा, आणि शक्यता सांगा सर मला असं वाटतं की मला डिस्क्रिप्टिव्हला साधारण, मग तिथे तुम्ही आहे ना थोडंसं हे करू शकता की साधारण मला असं वाटतं की मागच्या वेळेस मला एवढे होते, ह्यावेळेस एवढे एवढेची मला अपेक्षा आहे, त्या विचाराने मग माझी एवढी एवढी लीड असू शकते, शक्यता, राईट. रॅपिड फायर झाला ना तर तिथं तुमचं काय म्हणता येईल त्याला, प्रेझेन्स ऑफ माइंड, अलर्टनेस, अटेंटिव्हनेस खूप महत्वाचा असतो. मला के के पॉल सरनी गेल्या गेल्या नाव आपलं कसं मराठा माणसं अजित दिगंबरराव काकडे, तर त्याने डायरेक्ट सुरू केलं सो दिगंबरराव, मुद्दामून केलं होतं त्यांनी, मुद्दामून वडिलांच्या नावानं मला बोललं होतं. तर त्यावेळेस आपण
सॉरी सर, इट्स माय फादर्स नेम, माय नेम इज अजित, इथपासून सुरुवात. मग आपण त्यांना इंटरप्ट करायचं, एखादी गोष्ट अशी कधी झाली तर. आणि रॅपिड फायर म्हणजे काय, धड 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 धड, की व्हॉट इज युअर रोल नंबर, व्हॉट इज दिस, एकदम फॅक्च्युअल प्रश्न, की तुमचा टोकन नंबर काय, एमपीसीचं ऑफिस कुठल्या याच्यावर आहे, किंवा एमपीसीचं लॉंग फॉर्म सांगा, डेप्युटी कलेक्टरचे, म्हणजे असं काहीतरी जे फॅक्च्युअल गोष्टी असतात, की त्या फॅक्च्युअल गोष्टीवर रॅपिड फायर होतो. त्या ठिकाणी अटेंटिव्ह, अलर्ट आणि ट्रॅप न होणं हे फार महत्वाचं असतं. तर त्यासाठी पण थोडीशी प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही. तुम्ही जे काही फॅक्च्युअल प्रश्न असतात आपल्या प्रोफाईलच्या रिलेटेड, की बाबा आता मला जे फॅक्च्युअल त्यांनी सीएपीएफच्या वेळेस विचारलेले, की अचानक विचारलं की युपीसी कुठल्या, युपीसी ऑफिस कुठल्या रोडवर, शहाजहान रोडवर, शहाजहान बद्दल सांग. त्यावेळेस आपण एवढं शहाजहान बद्दल आपण 1-2 गोष्टी फक्त सांगितल्या. मग त्यांचं एक्सपेक्टेड काय असतं, धाड 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 ते शॉर्ट फॉर्म जेवढं प्रोफाईल मध्ये दिसतं तेवढा, रोल नंबर काय, नाव काय, कुठून आला, याचा लॉंग फॉर्म काय, त्याचा लॉंग फॉर्म काय, असे रॅपिड फायर येतो. तर त्या ठिकाणी फक्त दांडीगुल व्हायला नको. लीड विचारण्याचे इंटेन्शन मला तरी खरं कळलं नाही काय इंटेन्शन असू शकतं. आता लीड विचारणं खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट नाहीच आहे. जे काय असेल ते चांगलं त्याच्यात काय असणार आहे, म्हणजे विचारून एखाद्याला चांगली गोष्ट काय करणार, निगेटिव्ह गोष्टी, म्हणजे एखाद्याची लीड चांगली नसेल तर त्याला बाहेर काढणे किंवा त्याला सपोर्ट कर. मे बी पॉझिटिव्ह आस्पेक्ट आपला हा असू शकतो, की त्यांना जर असं वाटलं की बाबा मी एखादा चांगला कॅन्डिडेट बघितला, समजा मला वाटलं की हा कॅन्डिडेट सिव्हिल सर्व्हिसला खूप सुटेबल आहे, आणि मग त्याची लीड मला कळलं की फार कमी आहे, मग मी त्याला इंटरव्ह्यू जास्त देतो. किंवा मला एखादा ऍव्हरेज स्टुडंट वाटला आणि मग त्याला इंटरव्ह्यूला मार्क कसे द्यावेत, सिलेक्शन व्हावं का नाही व्हावं, हे जर पॅनल मेंबरला ठरवायचं असेल, तसाही वापर ते पॅनल मेंबर करू शकतात. हा पॉझिटिव्ह आस्पेक्ट झाला. पण निगेटिव्ह अर्थ, निगेटिव्ह गोष्टीनं जास्त वापर होऊ शकतो, त्यामुळे ते नकोच. आपण त्याच्यावर थोडंसं ट्विटर वारच्या माध्यमातून करूया. पोस्ट मिळाली आहे बट जॉईनिंग नाही अजून, तर त्या पोस्ट आणि डिपार्टमेंट बद्दल किती डीप माहिती करावी, त्या पोस्ट रिलेटेड लॉज पण करावे का? मला वाटतं करायला काही हरकत नाही, जर शक्य असेल, ज्यांना वेळ असेल त्यांनी करा. त्यातल्या तलाठी बद्दल वगैरे मागच्या वेळेस आपले गणेश होते तिथं, त्यांनी खूप डिटेलमध्ये केलं होतं, तसे प्रश्न पण विचारले होते, आमची झाली चर्चा त्याच्यावर. तलाठीचे कुठले लॉज वगैरे पण विचारलं होतं. एसटीआय पर्टिक्युलरली 23 मध्ये 22 मध्ये खूप जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. एसटीआय रिलेटेड जेवढे काही तुमचे जीएसटीच्या गोष्टी आहेत, त्या तुमचा कॉमन ग्रुप पण असेल, जीएसटीचा नसेल तर जीएसटीचा सेपरेट ग्रुप बनवा. तुमचे जे एसी एसटी आहेत सिनियर, ते बघा, किंवा पाहिजे तर मला आठवण करा. मी मित्र आहेत आपले सचिन चांगळे सर, एसी एसटी आहेत खूप दिवसांचे, त्यांना मी एक स्पेशल सेशन घ्यायला लावेल. त्याच्यामध्ये फॅक्च्युअल गोष्टी वगैरे आपण जीएसटी डिपार्टमेंटच्या डिस्कस करायला लावू, राईट. तर हे थोडंसं डिटेलिंग करायला पाहिजे. कारण काय होतं, जॉब प्रोफाईल मध्ये ते आपण असं नाही म्हणू शकत की सर मी अजून जॉईन केलं नाही, मला जास्त माहिती नाही. तुम्ही आज ना उद्या ते जॉईन करणार आहात, त्याच्यामुळे त्यातल्या बेसिक गोष्टी, आणि त्यांच्यासाठी बेसिक गोष्टी थोड्या डिटेलमध्ये असतात. आणि बऱ्याच वेळेला त्यांना तो खूप छंद असतो की मुद्दा म्हणून एखादा ऍक्ट, त्यातला सेक्शन किंवा एखादी पर्टिक्युलर गोष्ट विचारणे. तर ती माहिती असणं गरजेचं, जेवढं शक्य तेवढं करा. हेच ग्रॅज्युएशनच्या बाबतीमध्ये पण आहे. बेसिक गोष्टी म्हणा किंवा बेसिक जे असतं एखाद्या ग्रॅज्युएशनचं, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. डॉक्टर पर्टिक्युलरली आपण एक दिवशी पाहिजे तर स्पेशल डॉक्टर लोकांसाठी एक सेशन घेऊया. त्याच्यामध्ये मी पण आहे. अजून आपण काय करूया, एक एमबीबीएस, एक बीएमएस, एक बीएचएमएस, असं 2-3 लोकांनी मिळून एक काय म्हणतात चांगली चर्चा करूया याच ठिकाणी, इंटरमिडिएट सिम्पल वरच. मला वाटतं इंजिनियर तुम्ही कुणी असाल तर, मेकॅनिकल वाला कोणी एक्सपर्ट बघतो मी, जर मिळालं तर, किंवा तुम्ही पण सजेस्ट करू शकता, त्यांचा एक ओपिनियन घ्यायला पाहिजे. एआरटीओ साठी मेकॅनिकल भरपूर जण आहेत जे इंटरव्ह्यूची तयारी करतायत, आणि त्यातल्या जर अकॅडमिक्स वाला कोणी असेल तर अजून चांगलं होईल. म्हणजे प्रोफेसर्स वगैरे जे असतात ना, ते एचओडी वगैरे जे आहेत. अजून काही प्रश्न असतील तर विचारा. कास्ट कॅटेगरी बहुतेक माहित नसते त्यांना. बऱ्याच वेळेला नावावरून कळतं. आता समजा भूषण माळी नाव आहे, त्यांना कळतं की हा माळी आहे, बरोबर आहे. बऱ्याच वेळेला हटकर वगैरे लगेच कळतं, अरे हे धनगर कम्युनिटी वाले. सॉरी, नाव तर तिथे नसतं, गावाचं नाव वगैरे जे कधी गावाच्या नावावरून पण कळतं की बाबा आमचं जे समजा काकडे कंडारी, गावाचं नावच येतं काकडे कंडारी, लगेच कळतं अरे हे सगळे काकडे आहेत, मग काकडे कुठले आहेत, बरोबर आहे. तर त्याच्यावरून पण बऱ्याच वेळेला त्या गोष्टी कळतात. युपीसी मध्ये नाव असते, एमपीसी मध्ये नाव नसतं, टोकन नंबर असतो. पण तुमचं एखाद्या गावाचं नाव किंवा त्या रिलेटेड गोष्टी त्याच्यावरून पण होऊ शकतं. काय प्रॉब्लेम नाही. प्रोफाईलच्या फोटोला बियर्ड आहे आता नाही, काय प्रॉब्लेम नाही. फार ते म्हणतील तुम्हीच व्यक्ती आहात, हा हो सर मीच आहे. आणि शक्य झालं तर एक फोटो सोबत घेऊन जा एक्स्ट्रा. जर तिथं युपीसीला तसं करतात कधी कधी, एक्स्ट्रा फोटो मागतात ते. तुमचं जर मॅच नाही झाला ना, तर एक्स्ट्रा फोटो घेऊन तुम्हाला ते करतात. पण एमपीसी मध्ये गरज नाही.
बायोमेट्रिक असल्यावर त्या व्यक्तीला ओळखायची गरजच नाही. इव्हन मित्र म्हणेल तुम्हाला, इंटरव्ह्यू मेंबरनं जर असं म्हटलं ना की तुम्हीच आहात हे कसं ओळखायचं, हसत हसत फक्त असं कन्वे करा, सर आमच्या मेन्सलाच बायोमेट्रिक झालेलं आहे. हसत हसत ते कन्वे करा आणि त्यांना ती गोष्ट सांगून द्या की तुम्ही इथं चुकला आहात, बायोमेट्रिक झाल्याशिवाय इथपर्यंत आम्ही येत नाहीत. युपीसीला बायोमेट्रिक नसतं, त्यामुळे युपीसीला एक्स्ट्रा फोटो मागवतात जर मॅच नाही झाला कधी. आणि आजकाल युपीसी खूप जास्त कॉन्शियस झाले त्याच्या बाबतीमध्ये की ते पर्सन बघतात. बऱ्याच जुन्या काळात पण तसे बघायचे, म्हणजे 12 ते 17, 18 पर्यंत पण ते बघायच्या. आणि वाटतं रजनी राजदान मॅडम होत्या, तर खूप जास्त त्रास द्यायच्या या बाबतीमध्ये. थोडा चेंज दिसला तर त्या डायरेक्ट म्हणायच्या की इज दिस यू. तसं या पद्धतीने जर त्यांनी काय केलं तर ते एक आपण मेंटली प्रिपेअर असलं पाहिजे. प्लॅन बीचं काय आन्सर ठेवावं? प्लॅन बीचं सांगा. जसं मी आयटी इंजिनियर वाल्यांना एक बेसिक गोष्ट सांगून ठेवली की तो एसएपी लॉंग फॉर्म बघा त्याचं काय आहे. एसएपी नावाचे कोर्स असतात. 2-3 महिन्याचा कोर्स केला की आयटी मध्ये जॉब मिळते. माझ्या बऱ्याचशा मित्रांनी ते केलेलं आहे आणि माझाही प्लॅन बी तोच आहे की माझं इथं सिलेक्शन झालं नाही तर एसएपी मधले कोर्सेस करायचे 3 महिने आणि नंतर आयटी जॉईन करायची. असं काहीतरी एक प्रॅक्टिकल कुठलं तरी डिसिजन त्या ठिकाणी काढा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सरळ सांगा की सर माझ्या घरची परिस्थिती, आमचा व्यवसाय आहे आणि माझा प्लॅन बी हाच आहे की इथं जर सिलेक्शन झालं नाही तर बॅक टू बेसिक्स, की आपला जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय कंटिन्यू करणे. प्रामाणिकपणे सांगा ज्या गोष्टी आहेत. फेकाफेकी इथं पण करू नका. हे प्रश्न तुमचं ऑनेस्टी आणि तुमचा प्रामाणिकपणा चेक करण्यासाठीच आहेत. त्याच्यामध्ये फेकाफेकी करू नका. त्यांनाही माहिती असतात सगळ्या गोष्टी. प्लॅन बी साठी तर शेती तर टेक्निकल प्रश्न. प्लॅन बी हा शेती जर असेल तर विचारू शकतात ना, कारण प्लॅन बी शेती जर आहे याचा अर्थ तुमच्या फॅमिलीमध्ये वारसा आहे तुम्हाला शेतीचा, आणि जर फॅमिली बॅकग्राऊंड शेतीचा आहे तर बेसिक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. जसं मी सांगितलं, मराठवाड्यामध्ये आहात तर कुठले पीक घेतात, सोयाबीन कुठल्या व्हरायटीचा आहे, किती फवारण्या कराव्या लागतात, किती उतारा मिळतो, कुठल्या आजार कुठला रोग त्याच्यावर पडतो, पिवळे पानं पडले त्याचा अर्थ काय असतो, कशाची डेफिशियन्सी असते, कापूस आहे तर कुठल्या व्हरायटीचा आहे, लॉंग स्टेपल काय, शॉर्ट स्टेपल काय, कापसाला किती भाव आहे, कुठलं बियाणं लावलं, एकरी किती उत्पादन मिळालं, किंवा एका बॅगला एका पिशवीला किती मिळालं. ह्या सगळ्या बेसिक बेसिक गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. पावसासाठी योग्य सीझन कुठला असतो, पावसाचा हार्वेस्टिंग पिरियड किती दिवसांचा असतो. तर हे जे बेसिक बेसिक प्रश्न आहेत टेक्निकल, ऍटलिस्ट तेवढे तरी तुम्हाला माहिती पाहिजे. कुठले कुठले खतं त्याला दिले, मग डीएपी दिलं तर डीएपी मध्ये किती प्रमाणात युरिया, एनपीकेचं प्रपोर्शन सांगा, तुमची कुठल्या प्रकारची सॉइल आहे, त्या सॉइल मध्ये काय जास्त डेफिशियन्सी आहे. असे एन नंबर ऑफ प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात. बीएससी ग्रॅज्युएशन साठी सुटेबल प्लॅन बी काय सांगता येईल? बीएससी ग्रॅज्युएशन विचार करावा लागेल, मला पण सुचत नाही आता. प्लॅन बी नाही आहे, हेच करायचं आहे एमपीएससी, किती पण वर्ष लागत तरी चालेल. तर नाही, इथे थोडस काय होतं की काय म्हणता येईल त्याला, तुमची प्रॅक्टिकल पर्सनॅलिटी वाटत नाही, किंवा इथून एक थोडा निगेटिव्ह मेसेज जाऊ शकतो. कितीही वर्ष करणं हे अजिबात योग्य नाहीये. हा, तुम्ही हे एवढं सांगू शकता की बाबा माझा मी प्लॅन बी यासाठी केला नाही की मला करायचं हेच होतं, आणि माझ्या पर्सनॅलिटीच्या बाबतीमध्ये असं आहे, जर मला प्लॅन बी असेल, माझ्या पाठीमागे दुसरा ऑप्शन क्रिएट असेल, तर कदाचित मी जो हाती घेतलाय त्याला 100% देणार नाही. त्यामुळे मी मागचे दोर का कापून टाकले की मी याच्यात 100% द्यावे, हे पण एक उत्तर देऊन तुम्ही जस्टिफाय करू शकता. बरोबर आहे, पण प्लॅन बीच नाहीये इज नॉट अ गुड आयडिया. तो विचार तुम्ही कायम केलेलाच पाहिजे. गरजेचं नाहीये. फायनान्स तुमचा आहे, एमएफएस फर्स्ट प्रेफरन्स सांगितलं पाहिजे असं गरजेचं नाही. त्यांनाही माहिती, सगळेजण डीसी साठीच येत आहे, डीसी, डीवायएसपी, तहसीलदार, सीओ क्लास 1 वगैरे. जे आहे ते प्रॅक्टिकली सांगा, विनाकारण वेगळ्या गोष्टी नको सांगायला. राईट. अजून काही प्रश्न असतील तर घेऊया आपण. पॅनलची परमिशन नाही घ्यायची. काय करायचं माहितीये का, इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा असेल ना तर एखाद दोन वाक्य बघून, पुढच्या तिथलं वातावरण वगैरे सगळ्या गोष्टी बघून एखाद दोन सेंटेन्सेस जस्ट बोलून टाकायचे. जसं मी बऱ्याच वेळेला बघा तुम्ही चुकून माझ्याकडून कधी कधी इंग्लिशमध्ये बोलल्या जातं, किंवा पोस्टमध्ये टाईप करता करता निघून जातं, आणि आपल्याला जर कळलं पुढचा हा ठीक आहे चांगला बोलतोय, म्हणजे पुढच्यांना ते ऍक्सेप्टेबल आहे, कंटिन्यू करायचं. असं वाटलं की पुढचे त्याला तेवढं चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करत नाहीत, परत बॅक टू बेसिक्स मराठीवर यायचं. आणि तुम्हाला सांग का, तुम्हाला जर सवय असेल ना तर नॅचरली ती गोष्ट येतेच तुमच्यामधून, तुमच्यामध्ये बोलता बोलता ती गोष्ट. म्हणजे ललन टॉपचा तुम्ही जर व्हिडिओ बघितला ना, तिथं त्या गोष्टी माझ्याकडून ऑटोमॅटिकली आल्या, असं इंटेन्शनली काही गोष्ट केली नाही, कारण मी तिथं
काम करतो ना तिथे युपीसीचं मेंटरिंग करावं लागतं आणि ते बाहेरच्या स्टेटमध्ये असल्यामुळे त्यांना मराठी जमत नाही, हिंदी त्यांना समजत नाही, एकच लँग्वेज राहते इंग्लिश. त्यामुळे मॅक्झिमम गोष्टी ते इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करावं लागतात. ती सवय असते, तो सवयीचा भाग होऊन जातो, ते ऑटोमॅटिकली कधी कधी गोष्टी बाहेर येतात. हिंदीमध्ये आन्सर देऊ शकतो का? बोलून बघा एखादं वाक्य वगैरे, किंवा तर मग सरळ परमिशन घ्या तुम्ही की सर, डायरेक्टली विचारा की सर मला, मी थोडं हिंदीमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे, तर चालेल का, असं डायरेक्टली विचारा तिथे. मग ते हिंदी तर मग अजून तिकडे जाऊ शकतो बरं इंटरव्ह्यू. मग तुम्ही डोमिसाईल कुठला आहे, मग कधीपासून राहताय, वडील काय करताय, कशामुळे इकडे शिफ्ट झाले, तुमचं नेटिव्ह कुठलं आहे, मग तिथे तुमचं ते असे पण प्रश्न होऊ शकतात. मग तुम्हाला इथे महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या आहात, काय काय अडचणींचा सामना करावा लागतो, सन ऑफ द सॉइल थिअरी म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, असं करायला पाहिजे का, कर्नाटकानं 100% प्रायव्हेटमध्ये रिझर्वेशनचा मुद्दा आणला, त्याच्यावर तुमचं मत काय, असं आणला पाहिजे का. तिथून बरेचसे क्रॉस क्वेश्चन चालू होऊ शकतात. इंटरव्ह्यू पॅनलकडे असणारे प्रोफाईल प्रिलिम्सचे असते का मेन्सचे? मला एक जण असं म्हटलं की प्रिलिम्सच प्रोफाईल असतं, पण काही गोष्टी झाकलेल्या असतात, फक्त हॉबीज वगैरे त्या रिलेटेड गोष्टी त्यांना दिसतात. आता हे मला कन्फर्म नाही, आपल्या ग्रुपवर सगळे प्रकारचे लोक आहेत, पोस्ट होल्डर आहेत, सिनियर लोक आहेत, पॅनलमध्ये बसणारे पण लोक आहेत जे इंटरव्ह्यू घेतात मॉक. कोणीतरी याच्यावर एक्सप्लेन करा की इंटरव्ह्यू पॅनलमध्ये प्रोफाईलच्या कुठल्या गोष्टी असतात, कुठल्या गोष्टी त्यांना माहिती असतात. अजून काही कुणाच्या अडचण असेल तर विचारा, आपण त्याच्यावर चर्चा करूया. हॉबी नाही मेन्शन म्हणून ते स्वतः विचारू शकता स्वतः, हॉबीज वगैरे कुठल्या आहेत काय आहेत. हा, मॅक्झिमम इंटरव्ह्यू एमपीसीच्या ऑफिसला तिथेच होतील, सीबीडीलाच, असा माझा अंदाज आहे. स्पेसिफिक हॉबी नाही तर सरळ सांगा की सर, मला ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये एवढं म्हणजे ह्या गोष्टीमुळे मला हॉबी मेंटेन करता आली नाही, पण माझा काही काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. मग हळूच सांगून द्या की सर मला थोडंसं ट्रेडिंग बद्दल जाणून घ्यायला आवडतं. मग ते सांगायचं. म्हणजे युपीएससी मध्ये त्यांनी क्लिअर मेन्शन केलं बरं, हॉबीज वेगळा सेक्शन आहे, इंटरेस्ट नावाचं त्यांनी आणलेलं आहे. एमपीएससी मध्ये बहुतेक तसं नाही, मला आठवतंय नाही आता प्रोफाईल मध्ये काय भरतात, पण ते स्पष्ट सांगा की हॉबी नाहीये, इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट ही फक्त थोडी वरच्या लेवलची गोष्ट आहे, हॉबी अजून थोडी खोलात जाणारी गोष्ट आहे. सांगताना कन्वे करा की सर ऍज सच हॉबी नाहीये, पण मला ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. मी मला वाटतं बोललो ना, मराठा वर्सेस ओबीसी कास्ट कॅटेगरीवर जो काय आलाय त्याच्यावर मी स्पष्टपणे मत सांगितलं ना तुम्हाला, की सरळ कन्वे करा की सरसकट कुणबी नको. दुसरी गोष्ट, एसीबीसीचा ऍक्ट पण नको. मला वाटतं इथं विरोध करायला काही हरकत नाही एसीबीसीच्या ऍक्टला पण. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्याला कुणबी ज्यांचे दाखले मिळालेत त्यांना 100% कुणबी दिलंच पाहिजे. आणि मग मराठा समाजाला का नकोय, तर ते जो मूळ हेतू आहे आरक्षणाचा तो सांगा तिथं. सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड, तर सोशली मराठा बॅकवर्ड कसं काय असू शकतं? इट इज सोशली डॉमिनंट कास्ट सिन्स पास्ट. आणि रिझर्वेशन हे हिस्टॉरिकल इनजस्टिस साठी आणलेलं आहे. आणि मराठा समाजावर हिस्टॉरिकल इनजस्टिस कुठलाच नाही. मराठा समाजाने हिस्टॉरिकल इनजस्टिस केलाय खऱ्या अर्थानं. मराठा म्हणण्यापेक्षा इन जनरल बाकीच्यांनी जे काय दलित असतील किंवा बाकी जे कम्युनिटीजवर आहे. आणि तुम्ही आजही बघा ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी गोष्टी तेवढ्या इक्वेलिटीवर चालत नाहीत. त्यामुळं सांगताना मात्र फॅक्च्युअली लिगली करेक्ट गोष्टी सांगा तिथे. आणि सरळ डिनाय का. बघा, दोन गोष्टी असतात. एक, तुम्हाला तिथे जे कन्वे करायचंय ते योग्य असलं पाहिजे. तुमच्या मनात भले काही चाललेलं असू द्या, तुमच्या मनाच्या गोष्टी तिथे नको, ज्या योग्य आहेत त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि मी तर म्हणेल, जर चुकून चुकून तुमच्या कशातून कास्ट तुमची दिसत असेल मराठा, तर मराठाला अजिबात आरक्षण द्यावं असं म्हणू नका. तुम्ही जर जे युपीसीला आम्ही जो फंडा वापरायचो, तुम्ही जर कॅटेगरी मधले आहात तर रिझर्वेशनला सपोर्ट करू नका. आणि जर तुम्ही जनरल मध्ये आहात तर तुम्ही रिझर्वेशनला सपोर्ट करा. तुम्ही मराठा आहात तर अजिबात हे करू नका की मराठा आरक्षण भेटलं नाही पाहिजे असंच मत मांडा. आणि जर तुम्ही ओबीसी आहात तर त्या केसमध्ये तुम्ही हे सांगू शकता की जसं मी सांगितलं की ज्यांना डॉक्युमेंट भेटले त्यांना दिलंच पाहिजे, पण सरसकट ओबीसी मध्ये अजिबात नको. आयडियल विचारलं पॉलिटिकल पर्सनॅलिटीज.
पवार साहेब सांगितल्यावर चालेल का? आयडियल पॉलिटिकल पर्सनॅलिटी जर विचारली ना तर काहीच हरकत नाही. मला असं वाटतं बिनधास्त सांगू शकतात. त्यातून फार काही वेगळं जर तर शक्यतो असा प्रश्न विचारणार नाहीत आणि विचारला तर मग जे आहे ते स्पष्ट सांगा. पवार साहेब आहेत, तुमचे जे काही आयडियल पर्सनॅलिटी जी रिअल मध्ये आहे ती सांगा, काहीच प्रॉब्लेम नाही. मला असं वाटतं त्यांचा विचारण्याचा हेतू हा नसेल की तुमची आयडियोलॉजी कळावी किंवा काय करावी. एकतर हा प्रश्न नाही आला पाहिजे आणि जर आला तर त्या प्रश्नाला प्रामाणिकच उत्तर दिलं पाहिजे. फेकाफेक करायची काहीच गरज नाही. अजून कुणाचा काही डाऊट असेल तर? उशिरा पार्टिसिपंट्स वाढत आहेत, काय कारण? जेवणामुळे उशीर झालेला आहे. इंटरव्ह्यू मध्ये एका टॉपिक वर डिबेट करू शकतो काय? एका टॉपिकवर म्हणजे मला कळलं नाही, इंटरव्ह्यू एका टॉपिकवर डिबेट करू शकतो का म्हणजे? हा सर, एक हॉबी सोडून त्यांनी अजून काय करता असं विचारले तर एक हॉबी सोडून मग बाकी काय नाही. बाकी जे थोड्याफार गोष्टी जे करत असणार, आता तुम्ही महिला आहात तर मग तुम्ही सांगा की मला जे जे प्रामाणिकपणे आहे ते कुकिंग असेल तर कुकिंग आणि ज्यांचं खरंच हॉबी आहे ना युट्यूब आणि शॉर्ट्स बघणे, एखाद्यानं सांगितलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. एक हॉबी आहे आणि इतर वेळेत वेळ मिळाला तर काय करता, वेब सिरीज बघतो, मूव्ही बघतो, मात्र ते प्रामाणिकपणे सांगा काय. मग त्याची तयारी पण काय करावं लागेल, त्याचे फायदे काय, तोटे काय, त्याचा काय परिणाम होतो, याच्यासाठी काय उपाय केले पाहिजे, या सगळ्या गोष्टी मग पुढे पुढे जात राहतील. पण जे प्रामाणिकपणे ते सांगायला पाहिजे, माझं स्पष्ट मत आहे. कारण तुम्ही तिथे कधी अडकत नाही आणि तुमचा प्रामाणिकपणा कायम तुमच्या सोबत राहतो. नाही, मला वाटतं आपण बोललोय का डायरी रायटिंगवर ऑफलाईन सेशन मध्ये? डायरी रायटिंग हॉबी नाहीये. डायरी रायटिंग जी गोष्ट आपण रेग्युलरली डेली करतो, म्हणजे जेवण करणे हा माझा हॉबी नाहीये. वेगवेगळे फूड टेस्ट करणे ही माझी हॉबी आहे. म्हणजे फूड ब्लॉगिंग ज्याला म्हणतो आपण, की ही हॉबी आहे तुमच्या. डायरी रायटिंग काय की एक चांगली सवय आहे. हॉबी म्हणजे काय असतं, तुम्हाला बोर झालं की तुम्ही ती गोष्ट करता. बोर झाल्यावर डायरी नाही लिहित आपण. रोज सकाळी उठून किंवा एक ठराविक वेळेला करताय तर पण सांगू शकता. जर तेच तुमचं असेल तर सांगायला काही हरकत नाही. पण माझं असं मत आहे की ती काय हॉबी नाहीये. किंवा व्यायाम करणे. व्यायाम करणे कोण सांगू शकतं माहितीये का? मागच्याच पवन होते बघा आपल्या इंटरव्ह्यू वेळेस. त्यांची तब्येत पण अशी आहे, जिम इन्स्ट्रक्टर आहेत. ती हॉबी झाली. पण तुमची बिल्ड तशी नाही, पर्सनॅलिटी तशी नाही आणि तुम्ही फिट राहण्यासाठी व्यायाम करताय, दॅट इज नॉट युअर हॉबी. हा, तुमची पर्सनॅलिटी आहे, तुम्ही जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करत आहात, तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, डेफिनेटली इट्स युअर हॉबी. ब्रह्मास्त्र हेच आहे. एखाद दुसरा जो प्रश्न आहे ना, त्याला एकदम बोल्ड आणि पंच लाईन सारखं की खतरनाक एखादं उत्तर इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह तुमचं निघालं की समजा तुम्ही 70+ गेलात किंवा तुमचं नशीब आहे आणि इंटरव्ह्यू लॉंग टर्म गेला. मागच्याच प्रमोद कामात जे आहेत, त्यांचं जसं झालं की 35-37 मिनिटं इंटरव्ह्यू चालला, 71 मार्क आले. ते ऑब्विस होतं, एवढा वेळ इंटरव्ह्यू चालला की तेवढं होणार आहे. मात्र मग ते थोडंसं कशावर जातं की ते पॅनल कुठलं आहे, काय, त्या गोष्टीवर पण डिपेंड आहे. पण मला एवढं म्हणायचं, जिथे ऑब्विस प्रश्न आहेत तिथं एखाद दुसरा असा पंच लाईन, जसं मी मागच्याच खूप जणांना विचारलं एखादा प्रश्न की बाबा व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ कपिल देव टू द क्रिकेट. इथं तुम्ही हे सांगणार नाही की त्याने वर्ल्ड कप जिंकला वगैरे. एखादा प्रश्न आहे की कपिल देव टॉट अस हाऊ टू विन मॅचेस आउटसाइड इंडिया. भारताच्या बाहेर जाऊन मॅचेस कशा जिंकायचे हे त्यांनी शिकवलं, संपला विषय. आता समजा विशालचा जो हे होता प्रश्न की पवार साहेब आपले आयडियल आहात, मग पवार साहेबच आयडियल का? इथे एखादा पंच लाईन असला पाहिजे, राईट? की जिथे लोक विचार करणे थांबवतात, तिथून पुढे विचार करून शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती जेव्हा मी बघतो तेव्हा पवार साहेब. असं काहीतरी एखादं मी जस्ट सुचलं म्हणून सांगतो, असं एखादं काहीतरी विचार करून ठेवा की ज्यांना तुमचं काय म्हणता येईल की पुढच्याला आपण ज्याला म्हणतो ना पंच लाईन किंवा एकदम बोर्ड क्रिएटिव्ह असा आन्सर आला पाहिजे. एकच उत्तर लागतं, एकदम खतरनाक उत्तर एकच लागतं, बस दॅट्स इट. तुम्ही त्यासाठी काही काही जे युपीएससीला इंटरेस्टिंग झालेले इंटरव्ह्यू याच्यावाले नाही, हा ते फेकाफेकीवाले युट्यूब वाले नाही, पण इंटरेस्टिंग जे प्रेझेन्स ऑफ माइंड वाले प्रश्न असतात ना, ते प्रश्न तुम्ही निश्चितच बघू शकता की ज्याच्यामध्ये उत्तर तुम्हाला क्लिअर कळतं की मी रिसेंटली कुठेतरी बघितलं की ते युपीएससी मध्येच त्यांनी विचारलं, तो मुलगा हातातून खिशातून रुमाल काढत होता आणि त्यांनी विचारलं व्हॉट इज दिस. मग त्यांना सांगितलं की दिस इज अ प्रोनाउन्सिंग नाऊन. त्यानं ग्रामर मधला दिस सांगितला, बरोबर आहे. तर ते पॅनल मेंबर खूप इम्प्रेस झाले, बरोबर. ते प्रेझेन्स ऑफ माइंड जो आहे ना, तर तो म्हणतो आपण की तो तुमचा एखाद्या वेळेस कुठेतरी दिसला आणि ते कधी येतं, तुम्ही त्याच्यावर विचार केला असेल, तुम्हाला सवय असेल तर ती गोष्ट होते. मी मागच्याच
वैभवचं पण एक्झाम्पल दिलं होतं. वैभव कजाळे म्हणून मित्र आहेत आमचे, आता आय एस झाले, ते CAPF ला BSF भेटलो होतं आमच्यासोबत. खूपच इनोसंट आहे वैभव, इतका इनोसंट आहे ना की त्याला एका मॉक मध्ये विचारलं होतं की टेल मी समथिंग अबाउट चाणक्य. त्यानं स्पष्ट सांगितलं, सर माय नेम इज दिस, माय फादर्स नेम इज दिस, देर इज नो मेन्शन ऑफ चाणक्य इन माय प्रोफाईल, व्हाय आर यू आस्किंग मी अबाउट चाणक्य. इतका तो म्हणजे काय म्हणतात इनोसंट आहे. आणि UPSC ला इनोसंट लोक, प्रामाणिक लोक खूप आवडतात. आम्ही त्याला आधीच सांगितलं तुला मार्क भरपूर पडणार, आणि नेमकं झालं तसं. तो हसत हसत एंट्री केली त्यानं. त्यांनी विचारलं व्हाय आर यू लाफिंग, सर बोलून गेला, सर आय गॉट माय TDS म्हणजे ट्रॅव्हल अलाउन्स. त्याला ते आम्हाला ट्रेनचे पैसे मिळतात UPSC ला, तर ट्रेनचे पैसे मिळाले आणि तो खरंच खुश झाला होता. मग एकदम साधा सरळ इनोसंट पोरगा, पैसे भेटले खुश झाला. आणि त्याच्यावर त्याला वन ऑफ द हायेस्ट मार्क होते CAPFच्या वेळेस, बरोबर आहे. मग ही एक गोष्ट आहे की ते कुठेतरी येणं हा तुमचा मी जे ओरिजिनॅलिटी म्हणलं ना, ऑनेस्टी आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, अलर्टनेस, अटेंटिव्हनेस आणि तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकणं, हे फार गरजेचं असतं. कुठं गेलं ते, ग्रॅज्युएशन झाल्यापासून खूप गॅप, 10 इयर्स, त्याच्यावर बोललोय आपण. उदय झाला असेल आणि दुसरा कसला इंडस्ट्री एक्सपिरियन्स नसेल, आणि त्यावरच बरेच प्रश्न विचारले तर ट्रेस खाली न येता. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही ती गोष्ट कन्वे करा की मान्य आहे सर माझा गॅप आहे, पण मला त्याचा गिल्ट नाहीये, किंवा तुम्ही जे सांगताय स्वतः फील पण करून घेऊ नका. तिथे उत्तर तुमच्या देण्यावर डिपेंड असतं, तुम्ही ते गिल्ट करून घेताय का नाही घेताय. ठीक आहे, मला मान्य आहे की मी मागच्या 10 वर्षात काही कमवलेलं नाहीये, पण मी प्रॅक्टिकली विचार केलेला आहे आणि ती गोष्ट मी सिरियसली घेतलेली पण आहे. मला त्याचं एवढं काही वाईट वाटत नाही. जेवढं तुम्ही वाईट वाटून देताय मला तेवढं वाईट वाटत नाही. हे तुमच्या उत्तरातून तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. याची थोडीशी तयारी करा. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं ना की मी निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो, त्याच्यावर खूप विचार करून ठेवा. थोडं फॅक्च्युअल गोष्टी आणि लॉजिकल गोष्टी आहेत त्या काढून ठेवा. तुमच्या लेवलला केलेल्या कधी पण चांगल्या. अजून जे टॉपिक क्वेश्चन्स आपण ऍग्री नसतो बट पॅनल असतो, त्या टॉपिकवर डिबेट करावी का, की पॅनलला होकार द्यायचा. डिबेट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, तुमचं गोष्टी तुम्ही ठामपणे मांडली पाहिजे. आता पॅनल एखादा तुम्हाला मुद्दा नाही नाही असं कसं, मराठा समाज एवढं दिवस झाले गरिबीमध्ये, मराठ्यांना सरसकट द्यायला काय प्रॉब्लेम आहे, असं तसं तुम्हाला जर त्यांनी लयच केलं तर एकदम रिस्पेक्टफुली की सर मला तुमचं मत मान्य आहे, पण मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी नको. तुमचं तुम्ही कन्वे केलं, पुढच्याला ऍक्सेप्ट केलं, संपला विषय. काय होतं, तुम्ही त्याच्यावर कसं रिस्पॉन्ड करता, तुम्ही त्याला किती फील करून घेता, त्याच्यावर पुढच्या गोष्टी असतात. आणि डिबेट करण्याचा किंवा पुढच्याला तुम्हाला प्रश्न विचारण्याचे हेतू काय असतो, बऱ्याच वेळेला त्यांना तुम्हाला हे बघायचं असतं प्रेशरमध्ये कसे रिस्पॉन्ड करता. बऱ्याच वेळेला त्यांना हे बघायचं असतं की तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात का नाही आहात. बस, त्यांना डिबेटमध्ये इंटरेस्ट नसतो, तुमची पर्सनॅलिटी बघायची असते. आणि बऱ्याच वेळेला जेव्हा माणूस स्ट्रेसमध्ये असतो किंवा जेव्हा माणूस हा इमोशन्सनी किंवा त्या गोष्टीमध्ये गुंतलेला असतो ना, तेव्हा खरं बोलतो. भांडणं झाल्यावर बघा, ज्या माणसाला आतमध्ये शिवी असते, लहानपणापासून जगलेली शिवी, पहिले ती बाहेर येते. एरवी माणूस खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बोलतो. मग त्यांना कदाचित ते टेस्ट करायचं असतं की तुम्ही या सिच्युएशन मध्ये कसं रिस्पॉन्ड करता. तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की आपण ते आतापासून सवय लावली पाहिजे की सर ठीक आहे, मला मान्य आहे तुमचं मत, मी आदर करतो त्याचा, पण माझं मत असं आहे, मी अजूनही त्याच्यावर ठाम आहे. दॅट्स इट. बरोबर आहे. ते प्रत्येक वेळेला मी बरोबर तू चूक हा गोष्ट कधी नसतेच, राईट. प्रत्येक गोष्टीला म्हणजे जैनिझम मधला तो अनेकांतवादचा सिद्धांत आहे ना, तो की देर आर मल्टिपल रिझन्स किंवा त्याला अनेक पर्स्पेक्टिव्ह असतात. ग्रॅज्युएशन मार्क्स आणि 10th मार्क्स मध्ये इतका डिफरन्स का? सरळ सांगा, ग्रॅज्युएशन कसं झालं, डॉक्टर आहेत ना, सांगा की MUHS चे पेपर, मॅडम ते त्यांना म्हणा तुम्हाला MUHS चे पेपर माहित नाही कसे आहेत काय. 10वीला जरी मेरिट असेल, मी याच्यावर मला वाटतं आपला जो पॉडकास्ट झाला त्यात पण बोललो होतो की GMC औरंगाबादला घाटीला मॅक्झिमम पोरं 10वी 12वी मेरिट वाले यायचे आणि फर्स्ट इयरला एखाद दुसरा विषय राहिला की त्यांना आयुष्यात ज्याने कधी कमी मार्क पण बघितले नाही, त्यांनी जेव्हा फेल्युअर बघताना तेव्हा माणूस खूप डिप्रेस. तर सरळ स्पष्ट सांगा की सर ग्रॅज्युएशन त्यातल्यात MUHS मध्ये एखादी डिग्री करणं 10वी 12वी सारखं नाहीये, इथे खूप डिफिकल्ट गोष्टी असतात. त्यामुळे जे प्रॅक्टिकल आन्सर आहेत त्या गोष्टी सांगा की त्या मार्कांमध्ये तो एक डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. फॅक्च्युअल क्वेश्चन्सला अचानक आठवत नाही नेम, फॅक्च्युअल डेटा वगैरे, मग याचा परिणाम होतो का? एवढा नाही परिणाम होत, पण फारच ऑब्विस प्रश्न म्हणजे तुम्हाला एखादा लॉंग फॉर्म विचारला तर MUHS आमचं युनिव्हर्सिटी MUHS आणि MUHS तुम्हाला लॉंग फॉर्मच नाही आला तर मग ते थोडंसं एक निगेटिव्ह इम्प्रेशन जातं की महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक. इथं तुम्हाला ते हे बघतात की तुम्ही प्रेशरमध्ये तुम्हाला आठवतं का किंवा तुम्ही प्रेशरमध्ये जातात का.
तर ते थोडासा निगेटिव्ह त्याच्यात जातो ऑब्विस प्रश्नांना. थोडा डिफिकल्ट असेल तर मग त्यांना माहिती असतं की एवढं तर काय आठवत नाही. एका जणांना मला वाटतं सदाशिव नांदे सरांना त्यांनी त्या पुलाबद्दल काहीतरी नाही हायेस्ट पूल कुठला आहे, किती उंची आहे, काय असे फॅक्च्युअल प्रश्न विचारले होते. अशा ठिकाणी नाही आलं तरी काय प्रॉब्लेम नाही. मग याचा परिणाम होतो का फॅक्च्युअल डेटा? ओके. फॅक्च्युअल उत्तर विसरून कधी जातं माहिती, तुम्ही पाठ केलं की विसरून जातं. त्यामुळे मी म्हटलं प्रत्येक गोष्ट पाठ करू नका, स्वतःवर विचार करून ठेवा. विचार केलेली गोष्ट तुम्ही कधीच विसरत नाहीत, पाठ केलेली गोष्ट विसरू शकतात. प्रत्येक गोष्ट पाठ करू नका, विचार करून ठेवा. तुमचे मत त्याच्यावर तयार असले पाहिजे, तुमचा विचार झालेला पाहिजे. व्ह्यूज, आयडियाज, थॉट प्रोसेस ही तुमची त्याच्यावर झालेली असली की तुम्हाला ते विसरत नाहीत. राईट. त्यामुळे ते जगा, लिटरली ते प्रश्न स्वतःमध्ये असे त्याला काय म्हणतो जगणे, ती गोष्ट घेऊन ती झालेलं पाहिजे. तुम्ही जे महत्वाचे हॉट टॉपिक्स आहेत त्याला एवढं व्यवस्थितपणे अभ्यास केलेला पाहिजे ना की कुठल्याही प्रकारे कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला तिथे आलं पाहिजे. वेळ फार कमी आहे, पण अटलिस्ट जेवढे हॉट टॉपिक्स आहेत तेवढे तरी चांगले केले पाहिजे. रट्टा मारू नका, पाठ करू नका, समजून घ्या. आणि समजून घेत असताना त्या गोष्टी नेहमी नेहमी बघितल्या की फॅक्ट पण लक्षात राहतात. सांगा तुम्ही युपीएससी करत होतो, अनफॉर्च्युनेटली मला काही त्याच्यामध्ये यश मिळालं नाही, आणि मग सांगा, ते विचारतील मग का नाही युपीएससी का नाही पाहिजे, तर प्रामाणिकपणे ती गोष्ट सांगा की जे असेल ते की सर माझं 10वी-12वीला तेवढं गणित की चांगलं नाही, माझं सीसॅट मध्ये जे काय असेल तुमचं कारण, सीसॅट असेल तर सीसॅट बद्दल बोला, जे काय असेल ते कारण प्रामाणिकपणे सांगा. नाही बघा, लहान बाळ आहे किंवा एखादी परिस्थिती आहे ना, तर ती त्याचं तुम्ही भांडवल करू नका. जस्ट बोलता बोलता कुठेतरी असा विषय निघाला की मग तुम्हाला हे असं होईल का, की असं जस्ट बोलता बोलता सांगा की सर मला असं वाटतं की मी माझे एवढं छोटं बाळ असताना मी सगळ्या गोष्टी मॅनेज करते, तुम्ही प्रशासनात गेल्यावरही मॅनेज करू शकते. इनडायरेक्टली ते मेन्शन करा, त्याचं भांडवल करू नका. किंवा त्याच्यावर ज्याला आपण म्हणतो ना की एखाद्या पिक्चर मधला हिरो आणि सपोर्टिंग हिरो जो असतो, तर त्याला सपोर्टिंग मध्ये राहू द्या, त्याला लीड हिरो करू नका. ते एक जस्ट बोलून द्या, मेन्शन करा की त्यांना कळू द्या की हाऊ डिफिकल्ट इट इज. राईट. की एक लहान बाळाला लक्ष देत, मी स्वतः त्या गोष्टीतून गेलोय म्हणून सांग, घरात लहान बाळ असताना तुम्हाला गोष्टी करणं तेवढं सोपं नसतं, आणि ते करत मी इथपर्यंत आलीये हे तुम्ही अप्रिशिएट केलं पाहिजे. पॅनल मेंबरला इनडायरेक्टली कन्व्हे केलं पाहिजे, पण त्याचं भांडवल नको. मग काही झालं की लगेच नाही सर माझं मला लहान बाळ आहे म्हणून मला अभ्यास नाही वेळ, सर नाही मग माझं लहान बाळ आहे म्हणून मला वेळ भेट, असं नको व्हायला. कुठेतरी ते मेन्शन करता आलं पाहिजे. ते जे मी म्हटलं ना की ते स्किल आहे, एखादी गोष्ट तुम्हाला कन्व्हे करायची आहे अप्रोप्रिएट वे न, पण ती पुढच्याला कळेल या भाषेमध्ये, या प्रकारे ती कन्व्हे केली पाहिजे. आणि मग ती कशा पद्धतीनं लीड हिरो म्हणून घ्यायची, साईड हिरो म्हणून सपोर्टिंग, तर ते आपण आपलं ठरवलं पाहिजे. ते थोडस त्याच्यावर स्वतः काम करायला पाहिजे. 80 स्टुडंटचा इंटरव्ह्यू आहेत. मागच्या वेळेसचा अनुभव जर बघितला तर 8-10 मिनिटाच्या वर तर कुणाचे जास्त झाले नव्हते, फार रेअरली कुणाचे तरी झालेत. अशा ठिकाणी तुमची पर्सनॅलिटी, तुमचे जे काय ठरलेले उत्तर आहेत ना, त्याच्यावर बऱ्यापैकी जजमेंट किंवा ते लोक हे करतात. बऱ्याच वेळेला तर पॅनल मेंबरला ना आयडिया आलेली असते, तुम्ही एंट्री केली की हा कुठल्या प्रकारचा व्यक्ती आहे. त्यामुळं बाकीच्या गोष्टी बऱ्याच वेळा एंटरटेनमेंटसाठी चाललेल्या असतात. त्यामुळं थोडस जे ऑब्विस प्रश्न आहेत ना त्याच्यावर तुमचे जे मी सांगितलं की व्यवस्थित उत्तर तयार करणं फार गरजेचं आहे. आवर्जून कुठले हॉट टॉपिक्स तयार केले पाहिजे. आता हे सगळेजण आहेत, एकाने एक एक जरी टॉपिक टाकला, 1643 मेंबर आहेत, मला वाटतं 30-40 तर चांगले टॉपिक येऊ शकते. एक काम करायच्यावर याला क्लिक करून ह्या कमेंटला की कुठले हॉट टॉपिक्स आहेत, प्रत्येकाने एक एक टॉपिक मेन्शन करा. त्याच्यावर तुम्हीच सगळ्यांनी डिस्कस करून टॉपिक्स काढा. एक मला वाटतं 15 ते 20 टॉपिक काढायला काही हरकत नाही, ज्याच्यावर इंटरव्ह्यूची तयारी झाली पाहिजे. मला असं वाटतं आता आपण मी रेकॉर्डिंग थांबवतो, बाकीच्या गोष्टी आपण बोलूयात, डिस्कस. आता बाकीचे प्रश्न आहेत.